नमस्कार मित्रांनो, आज आपण सार्वजनिक वित्त यातला तिसरा पार्ट पाहतोय। यामध्ये आपल्याला पब्लिक फायनान्स रिलेटेड काही महत्त्वाचा जो भाग आपला बाकी आहे त्यामधल्या महत्त्वाच्या टॉपिकचा आणि संकल्पनांचा विषयांचा आढावा आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचा आपला भाग आहे तो म्हणजे संसदीय समित्या, ज्याच्यामध्ये पब्लिक अकाउंट कमिटी, ज्याच्यामध्ये आपण ज्याला लोक अंदाज समिती म्हणतो, सार्वजनिक उपक्रम समिती, लोकलेखा समिती, या तीन मुख्य समित्या आहेत ज्याच्यावरती किमान एक प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला येताना दिसतो। या समित्यांचा आढावा एक पार्ट, त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत या समित्यांचा जो मुख्य आधार आहे, ज्यांच्या आधारावर ज्या पद्धतीने याचा आढावा अभ्यास घेतला जातो तो म्हणजे CAG कॅग आणि CGA महालेखापाल या दोन संस्थांचा आढावा, ज्यांचा एक पार्ट आपण दुसऱ्या हाफमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच प्रथम समित्या, त्यानंतर CAG CGA यांच्याबद्दलचा घटक आणि सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे FRBM ॲक्ट, जे फिजिकल रेस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ॲक्ट आहे। याच्यावर किमान एक प्रश्न नेहमी असणं अपेक्षित आहे आणि त्यातही विशेष म्हणजे 2023 मध्ये आणि 2024 कायदा व अंमलबजावणी या दृष्टिकोनातून FRBM कायद्याला आता 20 वर्ष पूर्ण होत आहेत। यावर आधारित FRBM कायद्यावर एखादा प्रश्न येणं अपेक्षित आहे आणि हल्ली FRBM कायद्यामध्ये सरकारने 2021-22 मध्ये काही बदल केलेत। त्या बदलांचा विचार करता आपल्याला FRBM कायद्याबद्दल सविस्तर माहिती, सविस्तर त्याचा आढावा घेणं अत्यावश्यक आहे, यात तिळमात्र शंका नाही। म्हणून आपण सगळ्याच गोष्टींचा आढावा घेऊ। FRBM कायदा, CGA CAG, लोकलेखा समिती, अंदाज समिती, उपक्रम समिती या सगळ्यांचा आढावा आणि त्यासोबत बजेट, सार्वजनिक वित्त या बाबतीत इतर घटक टॉपिक विषयही आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवात करूयात एक एक टॉपिक पासून आणि सार्वजनिक वित्त या माध्यमातून येणाऱ्या घटकांचा आढावा, ज्यांच्या अंतर्गत आपल्याला काही विषय जे प्रामुख्याने याबद्दलची भूमिका दर्शवतात की नेमकं पब्लिक फायनान्समध्ये त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे। तर मित्रांनो लक्षात ठेवा, पब्लिक फायनान्समध्ये सुरुवात होतं या समित्याच्या कार्यभूमिकेपासूनच। कारण आपण जेव्हा बजेट मांडतो तेव्हा बजेट मांडतानाच या समितीपासून कार्याची सुरुवात होते आहे। जेव्हा सरकार बजेट मांडतं, केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार असो, जेव्हा ते बजेट मांडायला सुरुवात करतं तेव्हा त्यांना या समितीच्या माध्यमातून पुढे जावं लागतं। अनेक वेळेला विद्यार्थ्यांनाही माहिती आहे लोक अंदाज समिती म्हणजे नेमकं काय काम करते, पण ॲक्च्युअलमध्ये ही समिती कोणत्या स्टेजवर काम करते, कोणत्या पद्धतीने काम करतं, या समितीचं कोणती स्पेशल टाईम वेळ आहे ज्यावेळेस या समितीचं महत्त्व आणि भूमिका अधिकतम आहे याचा अंदाज येतो। हे कन्सेप्च्युअली माहिती असणंही जरुरी आहे। सुरुवात करू आपण अंदाज समिती, ज्याला लोक अंदाज समिती असंही म्हटलं जातं। तर ही अंदाज समिती किंवा लोक अंदाज समिती नेमकं कधीपासून काय कशी कार्य करते याच्याबद्दलचा आढावा या माध्यमातून विचारात घेता येईलच, परंतु एक एक घटक थोडंसं वेगळ्या अंदाजात दुसऱ्या माध्यमातूनही आपण त्याला पाहायला सुरुवात करू। लोक अंदाज समिती नावच आहे लोक अंदाज, लोकांच्या खर्चाबाबत अंदाज योग्य दिशेत दर्शवून त्याचं काम करणारी समिती, इस्टिमेट कमिटीला आपण अंदाज समिती म्हणतो। तर ही समिती 1919च्या कायद्याने आलेली आहे, तत्कालीन मॉन्टेगू चेम्सफर्ड या कायद्याने 1921 मध्ये स्थापन झालेली आहे। 1921 मध्ये स्थापन झालेली आहे आणि 2021 मध्ये या समितीला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। यामुळे आता मोस्ट एक्सपेक्टेड असं वगैरे म्हणणं मुश्किल आहे, पण क्लोज टू कनेक्शन या समितीचं महत्त्व नाकारून चालत नाही। ब्रिटिश काळात तत्कालीन ब्रिटिश भारताच्या बजेटसाठी काही अंदाज व्यक्त करण्याच्या उद्देशाने, खर्च व जमा विषयकची काही माहिती घेण्याच्या उद्देशाने, खर्चात योग्य ती तरतूद करण्याच्या उद्देशानं बजेट मांडण्याच्या दरम्यान या समितीच्या माध्यमातून काम करणं जरुरी होतं। याचे पुरावे पाहायला मिळतात। ते कसे आहेत, त्या माध्यमातून नेमकं काय होतं कार्य, याच्याबद्दलचा आढावाही आपण या ठिकाणी घेऊ। प्रथम पाहू अंदाज समितीची रचना कशी आहे। मित्रांनो लक्षात ठेवा, राज्यघटनेतही या समितीचं महत्त्व आहे आणि अर्थव्यवस्थेतही महत्त्व आहे। त्यामुळे डबल बेनिफिट घेण्याच्या उद्देशानं या समित्या अशा पद्धतीने ऐका, अशा पद्धतीने अभ्यास करा
की याच्यानंतर पुन्हा कधी वाचावं लागणार नाही आहे. फर्स्ट आणि लास्ट वेळ एवढा आपल्याकडे नाही की आपण त्याच्यावर पुन्हा पुन्हा वाचन करत बसू, अभ्यास करू. आता आपण असा अभ्यास करू की याच्यानंतर पुन्हा वाचण्याची गरज पडणार नाही याचा विश्वास राहिला आहे. तर अंदाज समिती रचना कशी आहे, कधीपासून आहे? रचना आहे, एकूण सदस्य 30 आहेत. एकूण सदस्य 30. या लोक अंदाज समितीचे सदस्य एकूण 30 आहेत. सर्व सदस्य लोकसभेचे आहेत. हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. का लोकसभेचं आहेत? कारण ही समिती अंदाजपत्रकाबद्दल काम करते. अंदाजपत्रकाबद्दल, कारण अंदाजपत्रक म्हणल्यानंतर आपल्याला सर्वार्थाने महत्त्व अंदाज येतो ते बजेटचा आहे. ही समिती बजेटबाबत काम करते आणि ही समिती बजेटबाबत काम करते म्हणून बजेटसाठी ज्याच्याकडे सर्वाधिक अधिकार आहेत ती लोकसभा आहे आणि लोकसभेचे सर्व सदस्य यामध्ये समाविष्ट आहेत. यात तिळमात्र शंका नाही. कार्यकाल 1 वर्षाचा आहे. या समितीचा कार्यकाल म्हणजे समिती व समितीचे सदस्य लोक अंदाज समितीमध्ये 1 वर्षापर्यंत काम पाहतील. एक ॲज अ मेंबर म्हणून 1 वर्षापर्यंत काम पाहतात. हे त्याचं विशेष इथे नाकारून चालत नाही. हे इथं आपण माहिती असावं आहे. त्यासोबत निवड, या समितीच्या सदस्यांची निवड कशी होते? एकल संक्रमणीय प्रमाणशीर अप्रत्यक्ष मतदान पद्धतीद्वारे. एकल संक्रमणीय सिंगल ट्रान्सफरेबल प्रपोर्शनल वोटिंग सिस्टम या पद्धतीने या संबंधित सदस्यांची निवड होत असते. कशी? अप्रत्यक्ष मतदान पद्धतीद्वारे आहे म्हणून इम्पॉर्टंट आहे. एकल संक्रमणीय प्रमाणशीर. मग आता याचा अर्थ काय समजला? या ठिकाणी आपण इनडायरेक्ट इलेक्शन घेतो. इनडायरेक्ट म्हणजे जनतेद्वारे निवडलेल्या सदस्यांकडून या समितीच्या सदस्यांची निवड होत असते आहे आणि ही अप्रत्यक्ष पद्धतीने आहे. याचं इम्पॉर्टन्स आहे म्हणून निवड लक्षात ठेवा आहे. अध्यक्ष नेहमी सरकारी पक्षातील असतात आहे. या समितीचे अध्यक्ष सरकारी पक्षातील आहे. म्हणजे सध्या BJP सत्तेत आहे तर BJPचा मंत्री या समितीचा अध्यक्ष राहायचा प्रश्नच येत नाही. मंत्री कधी अध्यक्ष नसतो पण BJPच्या पक्षातील सदस्य हा BJPच्या पक्षातील सदस्य हा या ठिकाणी या समितीचा अध्यक्ष असतो. हे इथं विसरून चालत नाही. या ठिकाणी ते प्रामुख्याने लक्षात ठेवावं. ज्याचं महत्त्व आहे, ज्याचं इम्पॉर्टन्स आहे, या पद्धतीने त्याचा विचार करणं अत्यावश्यक भूमिका या अंतर्गत आपल्याला विचारात घ्यावी लागते. हे इथं विसरू नका आहे. 3 गोष्टी समजल्यात. एकूण सदस्य आहेत 30. सर्व लोकसभेचे आहेत. कार्यकाल 1 वर्षाचा आहे. निवड एकल संक्रमणीय पद्धतीने आहे आणि अध्यक्ष सरकारी पक्षातील असतात आहे. गव्हर्नमेंटच्या बाजूचे, गव्हर्नमेंटचे सदस्य या माध्यमातून काम करतात आहे म्हणजेच सरकारी पक्षातील सदस्य आहेत. एकूण ही प्राथमिक रचना आहे लोक अंदाज समितीची. आता लोक अंदाज समितीचं जे मुख्य रचनात्मक पार्ट आहे तो या माध्यमातून आपल्याला कार्य पार पाडताना दिसतो. एक्झॅक्टली कार्य काय आहे? बचत खर्चात कपात करणे आहे. बचत आणि खर्चात कपात करणे आहे. म्हणजे होईल तेवढं इथं खर्च कमी करणे आहे याच्यावर भर आहे. बचतीवर भर द्यायचा. सरकारने होईल तेवढा शक्य तेवढा प्रयत्न करावा बचत करण्याचा आणि खर्चात कपात करण्याचा आहे. खर्चात कपात करण्याचा प्रयत्न करावा. मग खर्चात कपात केल्यामुळे काय होईल? सार्वजनिक जो अवाढव्य, अवास्तव, अनावश्यक खर्च आहे त्याच्यामध्ये कपात करता येईल. याच्यामध्ये आपल्या सुधारणा करता येतील. हा त्याचा मूलभूत उद्देश आहे. बचत व खर्चात कपात करणं या ठिकाणी शक्य आहे किंवा योग्य आहे हे इथं आपण विचारात घ्यावे आहे. खर्चात कपात सुचवणे आहे. खर्चात कपात सुचवायची आहे. म्हणजेच काय? तुम्ही जिथं 10 कोटी खर्च करताय तिथं ही समिती सांगेल 8 कोटी रुपयामध्ये कसं खर्च करता येईल, कसं खर्च करणं योग्य आहे, आवश्यक आहे याबद्दलचा मुद्दा या ठिकाणी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करेला आहे. म्हणजेच वेळोवेळी खर्चात कपात करण्याचा भर या समितीचा आहे. कारण शेवटी पैसा सार्वजनिक आहे, सरकारी पैसा आहे आणि सरकारी पैशाच्या खर्चाला कुठे ना कुठे अमर्याद
वायफळ अनावश्यक खर्चापासून वाचवणे हा त्याचा मूलभूत उद्देश आहे. या माध्यमातून त्याची सुरुवात, त्याच्याबद्दलची कार्यभूमिका पार पाडणे हा त्याचा एक हेतू आहे, जे या ठिकाणी पार पाडला जाईल आहे. त्यासोबतच अंदाजपत्रकाबद्दल महत्त्वाच्या सूचना देणे आहे. बजेट याबाबत काही महत्त्वाच्या सूचना, सजेशन्स देणे हेही त्यांचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. जसं की अंदाजपत्रकामध्ये कुठे कशावर खर्चाची भर ठेवणे, कशा माध्यमातून खर्चाचा एक योग्य आढावा, विषय, तरतूद, अंमलबजावणी करणे आणि या खर्चाला अनुसरून या विषयाची अंमलबजावणी सरकार एक धोरणात्मक कार्य करताना मुख्य भर कसा असायला पाहिजे, बजेटबाबत ही सूचना महत्त्वाची आहे. खर्चात कपात, बचतमध्ये तरतूद करणे आणि अंदाजपत्रकाबद्दल सूचना देणे. कार्यक्षमता म्हणजेच परफॉर्मिंग एक्सपेंडिचर झाला पाहिजे, परफॉर्मिंग इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, याच्यावर प्रयत्न यामध्ये राहतो, म्हणजेच कार्यक्षमता. प्रशासकीय सुधारणा याबाबत सूचना. इम्प्रूव्हमेंट कार्यक्षमता म्हणजेच काय, परफॉर्मिंग जे काही खर्च करू, जे काही बचत करू, त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह कार्यक्षमता असली पाहिजे आहे. प्रशासकीय सुधारणाबाबत सूचना. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इम्प्रूव्हमेंट आहे, या माध्यमातूनची सुधारणा करण्याचं मुख्य लक्षही यामध्ये लागू राहिलं आहे. म्हणजे प्रशासकीय सुधारणा या बाबतीत काही सूचना दिल्या जातील. अंदाजपत्रकीय धोरणानुसार परीक्षण करणे. अंदाजपत्रकीय धोरण सरकारचं यावर्षी अधिक खर्चाचं धोरण कसं आहे, बचतीचं कसं धोरण आहे, गुंतवणुकीचं कसं धोरण आहे, उत्पादक खर्च की उत्पादक गुंतवणूक कोणत्या पद्धतीने ते काम करण्यावर भर देत आहेत, याकडं विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न या अंतर्गत असलेल्या प्रक्रियेद्वारे लागू होतो. हे विशेष लक्षात ठेवा आहे. काय समजलंय? सरकार जे बजेट मांडते त्या बजेटबाबत मेन ॲडवायझरी कमिटी म्हणजे अंदाज समिती आहे. ॲडवायझरी काय आहे? सरकारने कोणत्या दिशेत, कशा प्रकारे काय खर्च करावा, कोणत्या ठिकाणी खर्च करणं आवश्यक आहे, कुठे पैशाची बचत करता येईल, कुठे आवश्यक खर्च वाढवता येईल, कुठे कोणत्या खर्चामध्ये योग्य कार्यक्षम भूमिका पार पाडता येईल, ह्या सगळ्यांचा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून होत असतो आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, अंदाज समिती ही बजेट प्रिपरेशनच्या वेळेस, बजेट मांडण्याच्या अगोदरच्या कालावधीत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून या समितीचं महत्त्व आहे. काय वैशिष्ट्य आहे पहा. 1912 सर्वप्रथम इंग्लंडमध्ये या समितीची स्थापना झाली होती आहे, 1912 आणि या समितीला आता 2022 किती वर्ष पूर्ण झाली? 110 वर्ष पूर्ण झालेली आहेत. यामुळे या ऐतिहासिक दृष्टिकोनातून या समितीकडे आपण काही पॉझिटिव्हनेस पाहू शकतो का, ज्याच्यावर आधारित एखादा प्रश्न येईल असं म्हणायला हरकत नाही. संसदीय लोकशाही असलेल्या प्रत्येक देशामध्ये ही समिती कार्यरत आहे. जिथंही पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे तिथं या माध्यमातून ही समिती कार्य करते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जगातल्या सहसा प्रत्येक संसदीय लोकशाही असलेल्या देशामध्ये याचा संदर्भ, याचा उपयोग होतो असं आपण म्हणू शकतो. कोणतेही मंत्री कोणत्याही समितीचा अध्यक्ष सदस्य नसतो. कोणताही मंत्री कोणत्याही समितीचा अध्यक्ष सदस्य नसतो, कारण मंत्री आहेत. जर आम्ही बजेट तयार करतोय तर त्या बजेट तयार करताना त्या बजेट अंतर्गत त्या प्रिपरेशनची जबाबदारी ही पण जर आमच्यावर प्राप्त होत असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी संबंधित जे खर्चाचं प्रोव्हिजन असेल त्याच्यावर सरकारचेच मंत्री जर कार्य करत असतील तर ते कार्य करताना याबद्दल आपल्याला विश्वास ठेवणं, त्यांच्यावर पारदर्शकतेची भूमिका टाकणं हे मुश्किल काम वाटतं. म्हणून सहसा नाही, मंत्री कधी सदस्य यामध्ये नसतातच, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ॲज अ मिनिस्टर सदस्य किंवा अध्यक्ष नसतात आहे. कारण शेवटी सरकार बजेट मांडतंय तर सरकारचे मंत्री इथं सदस्य असणं, अध्यक्ष असणं अपेक्षित नाही. या पद्धतीने संसदीय समिती म्हणून लोक अंदाज समितीचं इथं विशेष इम्पॉर्टन्स आहे. यापेक्षाही इम्पॉर्टंट आपल्याला या समितीचं खूप जास्त आहे. पण इथपर्यंत काय समजलं? लोक अंदाज समिती म्हणजे बजेटच्या प्रिपरेशनच्या पूर्वी कार्य करणारी समिती आहे. बजेटच्या मांडण्यापूर्वी ज्यांचं महत्त्व आहे ती लोक अंदाज समिती आहे. मग बजेट सुरू होण्यापासून बजेटची कार्यवाही अंमलात येण्यापासून पुढे या समितीचं काम समाप्त होतं.
ही समिती होईल तेवढं सार्वजनिक पैशाचं योग्य नियोजन, योग्य अंमलबजावणी, योग्य दिशेत खर्चाची तरतूद करण्याचा प्रयत्न करते, हे इथं विसरून चालणार नाही. हे त्याचं महत्त्व आहे. या ठिकाणी या माध्यमातून त्याच्या कार्याचा आढावा, कार्याबद्दलचा घटक आपल्याला आणणे अपेक्षित आहे. त्या दिशेत कार्य सुरू करणंही जरुरी आहे. म्हणून इम्पॉर्टंट आहे लोक अंदाज समिती. सर्व सदस्य लोकसभेचे, 1 वर्षाचा कार्यकाल, सर्व सदस्य अध्यक्ष हे सहसा सरकारी पक्षातील, अध्यक्ष तर सरकारी पक्षातीलच असतात आणि 1919च्या कायद्यापासून ही सुरुवात आहे. 1921ला अंमलात आलेली आहे. या पद्धतीने या समितीचं महत्त्व आहे. आता आपण पाहू दुसरी समिती, ज्यामुळे याच्याद्वारे आपल्याला तुलनात्मक आढावा घेणं सोपं जाईल. एक्झॅक्टली या समितीचं इम्पॉर्टन्स काय आहे त्याचा आढावा आपल्याला विचारात घेणंही तेवढंच सहज सोपं होऊ शकतं आणि या माध्यमातून आपल्याला या समितीच्या अंतर्गत होणाऱ्या सगळ्या घटकांचा विशेष पाठ पाहायला मिळेल आहे. आज संसदीय लोकशाहीमध्ये सर्वाधिक महत्त्वाची समिती म्हणून याकडेच उल्लेखित केला जात असतो, यात कोणतीही शंका नाही. पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा याबद्दल परीक्षेत प्रश्नही सर्वाधिक वेळेला विचारलेले आहेत. हे इथं आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे. तर नेमकं काय होतं आहे, कशाबद्दलचा घटक होतो आहे हे आपण या ठिकाणी विचारात घेऊ. तर पहिला घटक आपल्याला विचारात घ्यायचा आहे, अंमलात आणायचा आहे. तो काय आहे आणि कसा आहे पहा. लोक अंदाज समिती, त्यानंतर लोकलेखा समिती. नाव आहे पब्लिक अकाउंट. इम्पॉर्टंट आहे अकाउंट. आता अकाउंटबद्दलची कार्यवाही सुरू होते. अकाउंटच्या माध्यमातूनचा घटक अंमलात येतो, कारण आता बजेटची सुरुवात झाली, बजेट अंमलात आला आणि बजेटमध्ये काय झालं, बजेटमध्ये काम झालेलं आहे ज्यासाठी, बजेटमध्ये काम काय झालं ज्यासाठी जेवढे पैसे मंजूर झाले होते त्यासाठी तेवढे पैसे खर्च झालेत की नाही किंवा खर्च करण्यात येत आहे की नाही हे तपासण्याचा प्रयत्न म्हणजे लोकलेखा समिती आहे. वाक्य पुन्हा ऐका. बजेटमध्ये आर्टिकल 112 नुसार आपण पाहिलेलं आहे ज्यासाठी जेवढे पैसे मंजूर झाले त्यासाठी तेवढे पैसे तिथेच खर्च झालेत की नाही हे मुख्य तपासण्याचं काम CAG करतं. हे काम मुख्यतः करते CAG, जे आपण थोड्या वेळात पाहणार आहोत. आणि CAGच्या अहवालाचा अभ्यास करते लोकलेखा समिती, ज्याला आपण शॉर्टमध्ये PAC असं बोलतो, PAC बोलतो. CAGद्वारे याबद्दलचं कार्य तपासणी केली जाईल आणि PACद्वारे त्याबद्दलची पुनर्तपासणी केली जाईल आहे. CAG एक इन्स्टिट्यूट आहे, स्वतःमध्ये स्वतंत्र काम करणारी, स्वायत्त भूमिका बजावणारी संस्था आहे, जी स्वायत्तपणे कार्य करेल आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्यासाठी म्हणजे समजा MG नरेगा, महात्मा गांधी रोजगार गॅरंटी योजना, जेवढे पैसे समजा 500 कोटी, 500 कोटी ते तिथं 500 कोटीच खर्च झालेत का की कमी अधिक खर्च झालेत याबद्दलची तपासणी करायचं काम CAG करतं. आणि CAGने तपासणी केलेल्या अहवालाला संसदेच्या या लोकलेखा समितीकडे द्यावा लागतो. CAGचा अहवाल लोकलेखा समिती अभ्यास करत असते. म्हणून लोकलेखा समितीचं संसदेमध्ये महत्त्व आहे. खरं तर आपल्या देशाच्या पब्लिक फायनान्सचं भविष्यच या समितीकडे आहे असं म्हणायला वाव आहे. सरकारवर नियंत्रण ठेवणारी, सरकारच्या खर्चाची तपासणी करणारी, सरकारच्या व्यवहाराबद्दल खर्चाबद्दलची सगळी पडताळणी घेणारी समिती म्हणून याकडे पाहावं लागतं. पण दिवसेंदिवस या समित्या आपली पारदर्शकता गमावताना दिसत आहेत. दिवसेंदिवस सक्षमता, कार्यक्षमता न वाढलेली दिसते. हे दुर्दैवी आहे, संसदीय कालामध्ये आहे. पण शेवटी जे आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणे आणि त्यासह पुढे कार्य करणं जरुरी आहे. याच्याबद्दलचा पाठही आपण पुढे विचारात घेऊ. 1991च्या कायद्याने 1921 पासून ही सुद्धा समिती स्थापन झालेली आहे.
1919च्या कायद्याने 21 पासून अंदाज समिती आणि लोकलेखा समिती दोन्हीही कॉमन आहे. स्वातंत्र्यानंतर ही समिती कार्यरूपात सारखंच ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर ही समिती जशाच तसं पुढे काम करायला सुरुवात केली. यात काही आपण विशेष बदल केला नाही. सदस्य कसे आहेत या समितीचे? लोकसभेचे एकूण 22 सदस्य आहेत. एकूण 22 सदस्य आहेत. लोकसभेचे 15 सदस्य आहेत. राज्यसभेचे 7 आहेत. सदस्य संख्या आहे 22 आणि यातील लोकसभा 15, राज्यसभा 7. आणि परीक्षेत मुख्य परीक्षेला विशेष प्रश्न विचारला आहे, यातला हा फरक. निवड एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीने. निवड कशी होते? एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धतीने होते आहे. म्हणजे अंदाज समितीच्या सदस्याप्रमाणेच होते. अंदाज समितीच्या सदस्याप्रमाणेच होते हे विशेष आहे. तर राज्यसभा या सदस्यांचे नामनिर्देशन करते. राज्यसभा याचं नॉमिनेशन करते. म्हणजे एक राज्यसभा ही 7 सदस्य निवड करत नाही, डायरेक्ट नियुक्ती करते. निवड आणि नियुक्तीमध्ये काय फरक आहे? निवड म्हणजे जसं की परीक्षेद्वारे. निवड म्हणजे डायरेक्टली तुमचं अपॉइंट करणे, सिलेक्ट करणे. आणि नियुक्ती म्हणजे काय? नियुक्ती म्हणजे बस तुमचं नाव सूचित केलेलं आहे त्याला नियुक्त करा. क्वालिफिकेशन आहे निवड, आणि क्वालिफिकेशन जो पूर्ण करतो त्याला आपण अपॉइंट करतो. निवड म्हणजे सिलेक्टेड बाय आणि नियुक्ती म्हणजे अपॉइंटेड बाय. हे इम्पॉर्टंट आहे. आणि आपण जसं की राज्यसभेवर 12 सदस्य नॉमिनेट करतो म्हणजे काय? डायरेक्टली नियुक्त करतो. त्यांची निवडणूकच घेत नाही, डायरेक्ट नियुक्त करून टाकतो. तर बाकी सदस्यांची आपण निवड करतो. असा फरक आहे. म्हणजेच या 7 सदस्यासाठी कोणत्याही प्रकारची निवडणूक होत नाही, हे महत्त्वाचं आहे. तर या 7 सदस्यांना आपण काय करतो? डायरेक्टली अपॉइंट करतो. नामनिर्देशित, अपॉइंटेड बाय, हे स्पष्ट नमूद करा, लक्षात ठेवा. ह्या 15 सदस्यांना मात्र आपण एकल संक्रमणीय पद्धतीने, सिंगल ट्रान्सफरेबल प्रपोर्शन पद्धतीने आपण त्यांची निवड करतो आणि इकडे मात्र नियुक्ती करतो. फरक आहे. इकडे निवडणूक होते म्हणून निवड आहे, आणि इकडे डायरेक्ट नियुक्ती होते म्हणून तो शब्द तसा वापरण्याची गरज भासत नाही. हा फरक लक्षात ठेवा. रिपीट सांगण्याचं कारण आहे, हा मूलभूत फरक आहे. पण विद्यार्थ्याला अनेक वेळेला या शब्दातला अर्थ माहिती नसल्यामुळे आणि यामधल्या शब्दाची व्याख्या, एक विशेष घटक आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही, यामुळे अनेक वेळेला हातून प्रश्न निघून जातात. तसं होऊ नये हे त्याचं विशेष इम्पॉर्टन्स आहे. कार्यकाल 1 वर्ष, जे ड्युरेशन आहे तो 1 वर्षाचा आहे. या माध्यमातूनचा कार्यकाल हा 1 इयरचा आहे. अंदाज समिती पण 1 वर्ष आणि लोकलेखा समिती पण 1 वर्ष. 67 पासून या समितीचे अध्यक्षपद विरोधी पक्षालाच दिले जाते. अंदाज समिती ऑलवेज सरकारी सदस्याला, तर सरकारी पक्षातील सदस्याला, सरकारी सदस्याला नाही, सरकारी पक्षातील सदस्याला. तर या समितीच्या अध्यक्षपदाला ऑलवेज प्रायोरिटी आहे विरोधी पक्षनेत्याला. असं का? विरोधी पक्षनेताच का? असं काही बंधन नव्हतं, ना घटनेने ना कायद्याने. पण 1967 मध्ये मिनू मसानी यांची प्रथम सहजपणे विरोधी पक्षातील सदस्याची या ठिकाणी निवड झाली, मिनू मसानी यांची. आणि 67 मध्ये मिनू मसानी यांची निवड झाल्यामुळे तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली की विरोधी पक्षनेत्यालाच असलं पाहिजे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची बाब आहे की या समितीचं अध्यक्षपद हे अपोजिट पार्टीला दिलं जातं.
कारण अपोजिट पार्टीचं महत्त्वही तसंच आहे. कारण या समितीकडून खऱ्या अर्थाने सरकारच्या गैरव्यवहाराची माहिती बाहेर काढण्याचा प्रयत्न असावा लागतो. सरकारच्या गैरव्यवहाराबद्दल, सरकारच्या खर्चाच्या मर्यादेबद्दलची सगळी सविस्तर माहिती बाहेर काढणे अत्यावश्यक असते आणि या दृष्टिकोनातून याचं महत्त्व खूप जास्त आहे. म्हणूनही विरोधी पक्षालाच याचं सदस्यत्व देणे, विरोधी पक्षालाच या माध्यमातून त्याची जबाबदारी देणे हा त्याचा मूलभूत हेतू या अंतर्गत आहे. CAGला या समितीतील कामात मदत करतो. CAGला या समितीतील कामात मदत करतो म्हणजे CAG या समितीला आपल्या कामामध्ये मदत करतो. CAGला या समितीचे कान व डोळे समजले जातात. CAG आपण थोड्यात पाहणार आहोत. कान व डोळे आहेत कुणाचे? या लोकलेखा समितीचे. कारण लोकलेखा समिती कानाने तेवढंच ऐकते जेवढं CAG सांगते, डोळ्याने तेवढंच पाहते जेवढं CAG दाखवते. कारण या PACकडं म्हणजे या समितीकडे जे काही सोर्स आहे, जी काही माहिती आहे, जे काही हातात आहे ते फक्त आणि फक्त CAG यांच्याकडून दिलेली रिपोर्ट आणि कार्य आहे. PSCच्या हातात काय आहे? जे CAGनं दिलेलं आहे तेवढंच आहे. म्हणून CAG PSCसाठी कान व डोळे आहे. मी अनेक टेस्टमध्ये हा पेपर टाकलेला, क्वेश्चन टाकलेला होता आहे की PAC हे CAGचं कान व डोळे आहेत. PSC ही CAGचं कान व डोळे आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी उत्तर करेक्ट समजलेलं आहे. कारण आपल्याला काही गोष्टी समजलेल्या वेगळ्या असतात आणि आपण विचार वेगळा करतो हा त्याचा पुरावा आहे. कारण तुम्हा सगळ्याला माहिती आहे CAG कान व डोळे आहे PSCसाठी. CAG कान व डोळे आहे PSCसाठी, पण PSC हे CAGसाठी कान व डोळे आहे. यातला एक्झॅक्ट फरक लक्षात न आल्यामुळे आपले प्रश्न हातून चुकून जातात आहे. घरी आल्यानंतर समजलं असतं, अरे आपण तर खूप सिल्ली मिस्टेक केलेली आहे, समजलंच नाही PSCचं CAG की CAGचं PSC आहे. म्हणून काही वेळेस मित्रांनो लाईटली घेऊ नका आहे. पॉईंट जरी एक दिसला, ठीक आहे 1 वर्षाचा कार्यकाल आहे, माहिती आहे त्यात काय आहे, लाईटली घेऊ नका आहे. परीक्षेतील, घटनेत आहे, कायद्यात आहे, संसदीय कामकाज पुस्तिकेत आहे, यापैकी कुठेही नाही. मग दन टेन्शन यायला लागतं. आपण तर फक्त 1 वर्ष वाचलं होतं, असं काही वाचलंच नव्हतं आहे. यामुळे बारीक सारी गोष्टी माहिती असणं आणि त्या कमी वेळात लक्षात येणे आणि लक्षात आलेल्या गोष्टी लक्षात राहणे जरुरी आहे. यासाठी उदाहरणं महत्त्वाची आहेत, एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत. त्याशिवाय आपल्याला तो विषय लक्षात राहत नाही, त्याशिवाय आपण त्या विषयाला समजून घेऊ शकत नाही. हे इथं ठासून लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यानंतर पुन्हा रिपीट वाचण्याची बघण्याची गरज पडणार नाही. हा प्रयत्न यामध्ये आपण करावा, आपण करणं अत्यावश्यक आहे, महत्त्वपूर्ण आहे. काय समजले? CAG हे कान व डोळे आहे PSCसाठी, हे इथे इम्पॉर्टंट आपल्याला पाहायचं आहे. इथंपर्यंत सगळे पार्ट लाईन टू लाईन समजलेले आहेत. नेमकं कशामध्ये कोणता घटक येतो हे आता वेगळं वाचायची गरज पडणार नाही आहे. काय करते काम या समितीचं, एक्झॅक्टली काय घटक आहेत? नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजेच कोण? CAG यांच्या अहवालाची तपासणी करणे आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या अहवालाची तपासणी करणे आहे. नेमकं काय आहे, कशाबद्दलचे घटक आहेत याची तपासणी करणे. सरकारी तिजोरीतून काढलेला पैशाचा जमा खर्चाचा लेखी तपासणी आहे. सरकारी तिजोरी जी आहे त्यातून काढलेला जो पैसा आहे त्याच्या जमा खर्चाचे लेखी तपासणे. जे आपण मगाशी बोललो, ज्यासाठी जेवढे पैसे मंजूर केलेत त्यासाठी तेवढेच खर्च झालेत की नाही हे तपासणे. ज्या विषयासाठी जेवढे पैसे मंजूर केलं होतं पार्लमेंटनी त्यासाठी तेवढेच पैसे खर्च झालेत की नाही हे तपासण्याचा प्रयत्न या अंतर्गत होता आहे. आणि या उद्देशानं त्याची कार्याची सुरुवात होती. हाही त्याचा
मुख्य हेतू होता आहे. म्हणून या माध्यमातून याच्याबद्दलचा आढावा घेणे, याचा विचार करणे अत्यावश्यक आहे. इथं आपण इग्नोर करू शकत नाही. म्हणून या माध्यमातून आपल्याला टप्प्याटप्प्याने याबद्दलचा विचार करणं जरुरी आहे की नेमकं कोणती संस्था व व्यवस्था यामध्ये काम करते, त्याचं इम्पॉर्टन्स आहे. म्हणून CAGवर सर्वाधिक महत्त्वाची भूमिका कोण बजावते तर PSC आहे, जे आपलं भूमिका बजावते. काय वैशिष्ट्य आहेत? सर्वप्रथम 1861ला इंग्लंडमध्ये या समितीची स्थापना झाली होती. म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये पाहिलं तर इंग्लंडमध्ये ही स्थापना आहे पहिल्यांदा. 21ला भारतात समितीची स्थापना, आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे. 1919च्या कायद्याने 1921मध्ये या समितीची स्थापना झालेली आहे. 1954ला भारतात या समितीमध्ये फक्त लोकसभेच्या सदस्यांची निवड केली जात होती आहे. 1954ला भारतात समितीमध्ये फक्त लोकसभेच्या सदस्यांची निवड केली जात होती, पण त्यानंतर आपण इतरही म्हणजे राज्यसभेतूनही सदस्य घ्यायला सुरुवात केलेली आहे. 54मध्ये मात्र आपण फक्त लोकसभेचे सदस्य घेत होतो, त्यानंतर मात्र राज्यसभेचेही सदस्य घ्यायला सुरुवात केलेली आहे. सर्वात जुनी संसदीय समिती म्हणूनही या समितीकडे पाहिले जाते. म्हणजे सर्वात जुनी समिती आहे. ऑल कमिटीजपैकी एक जी कमिटी आहे, जी ओल्ड कमिटी म्हणून याकडं ओळखलं जाईल किंवा पाहिलं जाईल. तर या माध्यमातून या समितीचं इम्पॉर्टन्स आपल्याला इथं समजलेलं आहे. काय नेमकं काम करते समिती तर सरकारच्या सर्व एकूण ज्यासाठी जेवढे पैसे जशा पद्धतीने खर्च व्हायला पाहिजे त्यासाठी तसे खर्च झालेत का, खर्चाची वेळोवेळी माहिती घेणे, खर्चाची तपासणी करणे आणि CAGने दिलेल्या रिपोर्टवरची अभ्यास करून संसदेला अहवाल सादर करणे. म्हणजे या PAC कडून CAGच्या अहवालाचा अभ्यास होतो. CAGच्या अहवालाचा अभ्यास PAC करेल आणि PAC आपला अहवाल संसदेसमोर ठेवते. आणि संसदेसमोर ठेवते तेव्हा सभागृह सदस्य जे आहेत याच्यावर सरकारला प्रश्न विचारणे, सरकारला जबाबदेही बनवणे, रेस्पॉन्सिबल बनवण्याचं काम सभागृह सदस्याकडून केलं जाईल आहे. मग सभागृह सदस्यांचा आधार काय? संसदेसमोर ठेवलेला अहवाल. कोणता अहवाल? PACचा अहवाल. PACचा अहवाल हा कशाच्यावर आधारित आहे? CAGच्या रिपोर्टवर. आणि CAG भारत सरकारने केलेल्या सर्व जमा व खर्चाचा हिशोब स्वायत्तपणे स्वतंत्रपणे अभ्यास करून मांडणे व त्याच्याबद्दलचे आपले रिपोर्ट देणे जरुरी आहे. हे या ठिकाणचं विशेष आपण नाकारू नये किंवा नाकारून चालत नाही, हे इथं आपल्याला प्रामुख्याने माहिती असायला पाहिजे आहे. हे इम्पॉर्टंट रिपोर्ट आहे लोकलेखा समितीबद्दल. लोकलेखा समितीची आपण आणखी चर्चा करू CAG आणि CGA या वेळेला आहे. पण आत्ता लक्षात ठेवा, लोक अंदाज समिती आणि लोकलेखा समिती या दोन्ही समित्या कधी काम करतायत? लोक अंदाज समिती बजेट मांडण्यापूर्वीपर्यंत आणि लोकलेखा समिती बजेट मांडल्यानंतर आपल्या कामाची सुरुवात करते आणि या माध्यमातून त्याच्याबद्दलचे घटक अंमलात येतात. हे इथं विशेष आपल्याला माहिती असायला पाहिजे किंवा त्या माध्यमातून कार्य कसं चाललेलं आहे त्याच्याबद्दलचा रिपोर्ट हे आपण घेणं अत्यावश्यक आहे. तर या पद्धतीने हे दोन घटक व त्या दोन घटकांचा दोन विषयाचा पाठ या ठिकाणी आपण विचारात घेतो आणि या माध्यमातून प्रत्येक विषयाची तरतूद या घटकाचा एक पाठ ठरते आहे. आता इम्पॉर्टंट आहे तिसरी समिती, सार्वजनिक उपक्रम समिती. या समितीचं खूप कमी महत्त्व आहे आणि या समितीचं परीक्षेतलं वेटेज सुद्धा नगण्य स्वरूपातलंच आहे. पण संसदीय समित्यातील 3 ज्या समित्या आपण समजतो त्या स्थायी समित्यामधल्या या समित्यांचं एक मुख्य घटक आहे, एक मुख्य विशेष आहे, ते म्हणजे ही समिती आहे. 3 लोक अंदाज, लोकलेखा आणि सार्वजनिक उपक्रम समिती या तिन्ही स्थायी समित्या आहेत. आणि या 3 स्थायी समित्यापैकी सर्वात कमी महत्त्वाची आहे पब्लिक अंडरटेकिंग कमिटीज. या माध्यमातून ही समिती आपण अभ्यास पाहू. स्थापना कृष्ण मेनन यांच्या समितीच्या सल्ल्याने 64 मध्ये केलेली आहे. समिती 74 पासून कार्य करते आहे. समितीच्या बद्दल अहवाल दिला होता आणि त्याद्वारे 64 मध्ये त्याच्याबद्दलचा स्थापना घटक आला. पण 74 पासून यांच्या कार्याला
सुरुवात झालेली आहे, हे आपण लक्षात ठेवावं. आता 74 पासून कार्याला सुरुवात झालेली आहे, तर याचा अर्थ या समितीला आता 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 50 वर्ष पूर्ण होणार कधी? 2024मध्ये. 2024मध्ये या समितीला आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत. नेक्स्ट इयरला ही समिती 50 इयर कंप्लीट करेल. यामुळे या समितीवर आपलं विशेष लक्ष असावं आहे. लोक अंदाज समिती, लोक लेखा समिती आणि उपक्रम समिती तिन्ही समित्यांचा एक विशिष्ट ड्युरेशन आता फिनिश होत आलेला आहे आणि विशिष्ट ड्युरेशननुसार एखादा प्रश्न येणं जरुरी आहे. म्हणून 100 वर्ष, 110 वर्ष आणि त्यासोबत 50 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून यावर एखादा प्रश्न येईल तर आपण उत्तर देण्यास सक्षम असावं. या पद्धतीने प्रिपरेशन असणं जरुरी आहे. या दृष्टिकोनातून याकडे पहा, जेणेकरून उत्तर चुकणार नाही. हा माझा मूळ उद्देश या समित्यांचं एवढं सविस्तर सांगण्याचं मुख्य लक्ष आहे. त्यासोबत सदस्य, पुन्हा याही समितीचे सदस्य किती आहेत? 22 सदस्य. त्यातले लोकसभेचे 15 आहेत, राज्यसभेचे 7 आहेत. म्हणजेच लोक लेखा समिती आणि उपक्रम समिती यामधली रचना एक समान आहे, यात कोणतीही शंका नाही. दोन्हीतील सदस्य संख्या रचना समान आहे. लोकसभा सदस्यांची निवड होते. विशेष काय आहे? निवड होते. निवड कशी? एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धती सारखंच. तर इथं मात्र काय होतं? डायरेक्टली नियुक्ती होते, अपॉइंटेड बाय होते. कशी? नामनिर्देशित पद्धतीने आहे. राज्यसभेच्या 7 सदस्यांची आपण निवड करत नाही, तर नियुक्ती करतो. नियुक्ती म्हणजेच नामनिर्देशन करतो आणि इकडे मात्र निवड करतो. 15-7 प्रपोर्शन दोन्ही लक्षात ठेवा. कार्यकाल पुन्हा सेम आहे, 1 वर्षाचा, म्हणजे ड्युरेशन 1 वर्षाचा आहे. अध्यक्ष सर्वसाधारण सरकारी पक्षातील सदस्य असतात आहे. म्हणजे या समितीचे जे अध्यक्ष आहेत सरकारी पक्षातील, म्हणजे पुन्हा मंत्री कधीही अध्यक्ष नसतात आहे. मंत्री अध्यक्ष नसतात, कधीही अध्यक्ष नसतात. सरकारी पक्षातील असतात, म्हणजे आपल्याच पार्टीतील ज्याच्याकडे कुठलंही मंत्रिपद नाही अशा व्यक्तीला याचं अध्यक्षपद दिलं जात असतं. हे आपण लक्षात ठेवावं. सर्वाधिक महत्त्वाचं आहे, ज्याच्यावर फोकस असणे अत्यावश्यक आहे. या पद्धतीने सार्वजनिक उपक्रम समिती आणि यामध्ये येणाऱ्या घटकांचा आढावा व त्या संदर्भातला विषय म्हणून याकडे आपण पाहू शकतो आहे. सेम लोकलेखा समिती, सेम लोकलेखा समिती आणि सेम इथं मात्र थोडासा फरक आहे. इथं अंदाज समितीमध्ये सरकारी पक्षातील होता आणि उपक्रम समितीतील सरकारी पक्षातील आहे. पण लोकलेखा समितीमध्ये कोण होतं? अपोजिट पार्टी, विरोधी पक्षातील होते आहे. कुठे? PSC मध्ये विरोधी पक्षातील जी व्यक्ती आहे तिथं ती अध्यक्ष म्हणून काम पाहते. इथं मात्र कोण आहे? सरकारी पक्षातील आहेत. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. यानंतर या समितीचं कार्य काय आहे? समितीचं कार्य सार्वजनिक उपक्रमामध्ये सरकारला मंजूर केलेला पैसा त्याच घटकात खर्च केला किंवा नाही याबद्दलची तपासणी करणे. म्हणजे सरकारला जो पैसा मंजूर झालेला आहे तो पैसा त्याच घटकासाठी खर्च केला की नाही याबद्दलची पाहणी करणे, तपासणी करणे हा त्याचा मूलभूत हेतू आहे. ज्याच्यासाठी पैसा मंजूर झाला आहे, ज्याच्यासाठी पैसा खर्च करायला पाहिजे होता त्यासाठी तो पैसा खर्च झाला आहे का की नाही याची तपासणी करणे. सरकार धोरण, नीती, अहवाल यामध्ये येत नाही. हे वाक्य खूप जास्त महत्त्वाचं आहे. यामध्ये सरकारी धोरण, नीती, अहवाल याचा समावेश होत नाही. म्हणजे सरकारचं धोरण योग्य की अयोग्य, सरकारची नीती पॉलिसी योग्य की अयोग्य याच्याबद्दल ही समिती अभ्यास करत नाही. ही समिती अभ्यास करेल ते म्हणजे सरकारने सार्वजनिक उपक्रमात सरकारने जे मंजूर केलेले आहेत ते पैसे त्याच घटकात खर्च झालेत की नाही. जसं की BSNL कंपनी, MTNL कंपनी, नवरत्न महारत्न कंपन्या यासाठी सरकारने काही पैसा मंजूर केला असेल तर त्या कंपन्यांसाठी सरकारने तोच पैसा तिथेच खर्च केला आहे का आणि तेवढाच खर्च केला आहे का याबद्दलची तपासणी करण्याचा प्रयत्न या अंतर्गत राहिला आहे. म्हणून याचं इम्पॉर्टन्स आहे. म्हणजेच काय आहे तर या माध्यमातून जे पब्लिक अंडरटेकिंग कमिटी काम करते ती सरकारी उपक्रम, सरकारी कंपन्या, सार्वजनिक कंपन्या या माध्यमातून भागीदारीत येणाऱ्या संस्था याबद्दलच्या उपक्रमाचा अहवालाविषयकचा घटक हे इथं
पाहण्याचा तपासण्याचा प्रयत्न या अंतर्गत असतो. सरकारी उद्योगांचे अहवाल, त्या उद्योगांचे लेखे इत्यादी तपासण्याचं काम ही समिती करते. म्हणजेच कोणते उद्योग अहवाल? सार्वजनिक स्वरूपात जे लेखी अहवाल येतात त्यांची तपासणी. नियंत्रक, महालेखा परीक्षक यांच्या अहवालाची तपासणी करणे आहे. नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या अहवालाची तपासणी करणे म्हणजेच CAG चा अहवाल. पण CAG चा कोणता अहवाल? याबद्दलचा. ज्या उद्योग सरकारचे आहेत, ज्या उद्योगांचे लेखे आहेत, जे सरकारचे उद्योग लेखे अहवाल आहेत, त्यांच्याबद्दलची तपासणी, त्यांच्याबद्दलचा घटक या ठिकाणी विचारात घेण्याच्या उद्देशाने जे कार्य केलं जाईल त्याबद्दलचा अहवाल व भूमिका यामध्ये पार पाडावी लागते किंवा पाहावी लागते आहे. वैशिष्ट्य काय आहेत? 53 मध्ये समितीची स्थापना लोकलेखा समितीमध्येच झाली होती. 53 मध्ये लोकलेखा समितीचाच एक भाग म्हणून यांची स्थापना झाली होती आहे. 63 मध्ये या समितीला स्वतंत्र दर्जा देण्यात आला. म्हणजे 64 मध्ये कृष्ण मेनन समितीच्या सल्ल्याने या समितीची स्थापना झाली 64 मध्ये आणि अंमलात आलेल्या 74 मध्ये. असे 4 वर्ष लक्षात ठेवा. 53, 63, 64, 74 हे 4 लक्षात ठेवा. कशा संदर्भात आहेत आणि कोणते घटक कोणत्या ठिकाणी का अंमलात आलेले आहेत त्याच्याबद्दलचा अहवाल, माहिती या माध्यमातून आपल्याला असणं अपेक्षित आहे. हे इथं विसरून चालणार नाही. यासोबत आपल्याला इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी ज्याचा आढावा घ्यावा लागतो ते म्हणजे आहे आपल्याला CAG महालेखा परीक्षक व नियंत्रक. महालेखा परीक्षक व नियंत्रक हा एक स्वतंत्र घटक अहवाल आहे, एक स्वतंत्र समिती रिपोर्ट आहे ज्या माध्यमातून कार्य केलं गेलं आहे. शेवटी भारत सरकारने केलेल्या सर्व जमा खर्चाविषयकचा हिशोब तपासण्याचं काम करणारी स्वायत्त स्वतंत्र संस्था म्हणून ज्याचा अहवाल पाहावा लागतो ती ही CAG आहे, ज्यांचा अहवाल आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर CAG कशा प्रकारची संस्था आहे? दर्जा इम्पॉर्टंट आहे. दर्जा आर्टिकल 148 नुसार काय आहे? घटनात्मक संस्था आहे. कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 158 नुसार घटनात्मक संस्था आहे. रचना कशी आहे या संस्थेची? रचना आहे अध्यक्ष, CAG चे प्रमुख. निवड कोण करते? केंद्र निवड करतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून निवड होते. नियुक्ती कोण करते? अपॉइंटेड बाय, नियुक्ती होते राष्ट्रपतीकडून आहे. राष्ट्रपती यांची नियुक्ती करतात आहे. तर कार्यकाल किती आहे या या संस्थेचा? कार्यकाल आहे 6/65 वर्ष. विचेवर इज अर्लियर, 6 वर्ष किंवा 65 वर्ष यापैकी जे अगोदर संपेल तो कार्यकाल लागू राहिला आहे. जर 6 वर्षाचा कार्यकाल अगोदर संपला तर 6 वर्ष लागू राहील आणि जर त्यांचं वय संपलेलं असेल अगोदर तर 65 वर्षापर्यंत ते काम करतील. हा त्याचा मूलभूत हेतू आहे. या माध्यमातून 6 or 65 हा त्याचा मुख्य घटक आहे, मुख्य विषय आहे. आणि त्यासोबत या संस्थेचं जे वेतन भत्ते आहे, वेतन भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित आहे. भारताच्या संचित निधीवर भारित आहे. संचित निधीवर भारित आहे म्हणजे काय? या वेतनाबाबत संसदेच्या कोणत्याही सभागृहात मतदान होत नाही. संसदेच्या कोणत्याही सभागृहात यावर कपात प्रस्ताव मांडला जात नाही. संसदेच्या माध्यमातून हे पारित करण्यात यावं एवढंच बोललं जात असतं आहे. देण्यात यावं, पारित करण्यात यावं हा त्याचा मूलभूत हेतू असतो, मुख्य घटक असतो की संबंधित विषय देण्यात यावे. बस एवढाच घटक, एवढाच मुख्य विषय या माध्यमातून असलेल्या कार्याचा एक भाग आहे. संचित निधीतून काय तर देण्यात यावं हा मुख्य हेतू विषय या अंतर्गत आहे. या पद्धतीने आहे. तसंच इम्पॉर्टंट आहे बडतर्फ कोण करतं, कशा प्रकारे करतं याचं इम्पॉर्टन्स आपण पाहू. अगोदर राजीनामा. हे राजीनामा कुणाला देतात आहे? राजीनामा देतात राष्ट्रपतीकडे.
राजीनामा राष्ट्रपतीकडे आहे. आणि बडतर्फ इम्पॉर्टंट आहे. बडतर्फ कसं केलं जाईल? SCच्या न्यायाधीशाला SC न्यायाधीश म्हणजे सुप्रीम कोर्ट न्यायाधीश. SC न्यायाधीशांना ज्या पद्धतीने आणि ज्या कारणावरून बडतर्फ केले जाते, SCच्या न्यायाधीशाला ज्या कारणावरून ज्या पद्धतीने बडतर्फ केले जाते त्याच पद्धतीने CAGला बडतर्फ केले जाते, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे समान प्रोसेस आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने ज्या कारणावरून बडतर्फ केले जाते त्याच पद्धतीने त्या कारणावरून बडतर्फ करणे, म्हणजेच काय, महाभियोग पद्धतीने आहे. महाभियोगाद्वारे काढलं जातं असं म्हणणं मात्र चुकीचं आहे. महाभियोगाद्वारे काढले जाते असं शब्द आपण फक्त राष्ट्रपतीबद्दल वापरतो, इतरांबद्दल नाही. तर यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं आहे? महाभियोग पद्धतीने आहे. आणि महाभियोग पद्धती म्हणजे एक्झॅक्ट करेक्ट वर्ड जो परीक्षेत आहे तो परीक्षेसाठी बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने ज्या कारणावरून काढलं जातं त्याच पद्धतीने काढलं जाईल. CAG यांनाही. म्हणून CAGचं पदस्थान अतिशय सुरक्षित आहे. आणि ही संस्था CAG कशी आहे तर CAG स्वायत्त आहे, स्वतंत्र आहे आणि घटनात्मक दर्जा प्राप्त संस्था आहे. या पद्धतीने ही संस्था आपलं कार्यभूमिका पार पाडते. आणि ती कार्यभूमिका पार पाडते ती कशाद्वारे तर आपला अहवाल सादर करून. अहवाल सादर कोणाला करते? राष्ट्रपतीला करते. जर अहवाल एखाद्या राज्याबाबत असेल तर त्या राज्यपालालाही अहवाल दिला जाईल. पण सहसा अहवाल राष्ट्रपतीकडे दिला जाईल जर ते केंद्रात संबंधित असेल आहे. मग या माध्यमातून ही समिती आपलं जे काही कार्य आहे ते काय आहे याबद्दलच्या सूचना आपल्याला माहिती असणे जरुरी आहे. कार्य आहे आपल्या CAGचा रिपोर्ट तयार करणे आणि जे काही सरकारच्या जमा खर्चाबद्दलचा वास्तविक खरा हिशोब आहे ते तपासणे आहे. म्हणजेच काय, सरकारी खर्च, सरकारी जमा, सरकारी योजना, त्यासोबत केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्यपालांनी सूचित केल्यास मित्रांनो लक्षात ठेवा, काय काय सरकारचा जो काही खर्च आहे, सरकारची जे कोणती जमा रक्कम आहे, सरकारची जे कोणती योजना आहे, सरकारचं म्हणजेच केंद्राचं, राज्याचं, केंद्रशासित प्रदेशाचं आणि जर त्या राज्याच्या राज्यपालांनी सूचित केला असेल तर त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचाही एकूण जो काही खर्च आहे, खर्च व्यवहार, जमा पैसा यांचा ताळेबंद तपासणे. ताळेबंद तपासणे म्हणजे काय, हिशोब तपासणे की नेमकं तुम्ही जे संसदेने मंजूर केलं होतं, विधानसभेने मंजूर केलं होतं, तो पैसा तसाच तुम्ही खर्च केलाय का, त्याच्यासाठीच खर्च केलाय का, ज्याच्यासाठी खर्च व्हायला पाहिजे होता, तो जेवढा मंजूर झाला तेवढा झालाय का, की त्यापेक्षा कमी झालाय, की त्यापेक्षा अधिक झालाय, याबद्दलचा सगळ्या घटकांचा अहवाल आणि आढावा माहिती तपासणे हा त्याचा मूलभूत हेतू आहे. आणि यासहित याबद्दलचे कार्य करणे ही त्याची जबाबदारी आहे, हे त्याचं मुख्य कार्यघटक आहे, जे या अंतर्गत आपल्याला माहिती असणं, याबद्दलची व्यवस्था घटक
अंमलात आणणं जरुरी आहे, त्याशिवाय आपण याबद्दलचा आढावा अहवाल पाहू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, CAG काय करते तर सरकारच्या सर्व खर्चाचा नियंत्रणाचा भाग अंमलात आणते. जरी म्हणलं जात असलं की CAG काय करते तर नियंत्रणाचं काम करते, खर्चावरील नियंत्रणाचं काम करते, तर वास्तवात CAG खर्चावरील नियंत्रणाचं काम करत नाही. CAG काम करते कोणतं? खर्च हिशोब तपासण्याचं आहे. हिशोब तयार करण्याचं काम करते महालेखापाल आणि हिशोब तपासण्याचं काम करते महालेखा परीक्षक. आणि परीक्षणाचंच काम करतात CAG कडून, नियंत्रणाचं काम नाही. कारण खर्च होऊन गेलेला आहे, आता ते अजून काय नियंत्रण करतील आहे? खर्च होऊन गेल्यानंतर नियंत्रणाचा प्रश्नच येत नाही. उलट फक्त सरकार त्याच्याबद्दलचा तपासणीचा घटक अंमलात आणते. हे विशेष लक्षात ठेवायचं आहे. थोडक्यात काय, सरकारी कंपन्या, सरकारी उद्योग, सरकार या सगळ्या माध्यमातून एकूण जो काही खर्च होत असतो त्या जमा खर्चाबद्दलचा हिशोब तपासण्याचं काम CAG करते. आणि CAG या तिघांचीही जबाबदारी पार पाडते. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांचंही वेळोवेळी लेखा परीक्षण करण्याचं काम CAG कडून केलं जाऊ शकतं. आणि CAG हे फक्त संचित निधीतील जमा खर्चाचा हिशोब तपासण्याचं काम पाहत नाही, तर संचित निधीसोबत जे लोकनिधी आहे, ज्याला आपण पब्लिक फंड म्हणतो, तोही, आणि त्यासोबत या ठिकाणी पाहते आकस्मिक निधी. या तिन्ही निधीच्या खर्चाचं परीक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा CAG कडे आहे. हे विसरून चालत नाही. CAG कडे या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या खर्चाविषयकचा हिशोब तपासण्याचं, खर्चाविषयकची माहिती घेण्याचं काम यांच्या माध्यमातून पार पाडलं जाईल, हे अत्यावश्यक आहे. म्हणून महत्त्वाचा पाठ लक्षात ठेवा. CAG काय तर या सगळ्या संस्थांचा जमा खर्चाचा हिशोब तपासते, म्हणजेच परीक्षण करण्याचं. हे तीन आणि कोणत्या संस्थांच्या खर्चाबद्दलचा अहवाल तपासते, हे इथं या 2 पॉईंटच्या माध्यमातून आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे, CAG जे काही काम करत होती ती ब्रिटिश काळापासून करत होती, पण ब्रिटिश काळापासून ते 1976 पर्यंत परीक्षण, नियंत्रण आणि हिशोब लेखन दोन्ही काम पाहत होती. म्हणजेच काय, या माध्यमातून ह्या दोन्ही जबाबदारी, हिशोब लिहून ठेवायचं कामही आणि हिशोब तपासण्याचंही काम CAG करत होती आहे. परंतु आपण संसद कायदा 1971 याद्वारे आपण ही जी दोन्ही कामं होती, परीक्षण आणि लेखन, हिशोब लिहून ठेवणे, हिशोब तपासणे, ही कामं आपण वेगवेगळी केली. आणि 1976 पासून परीक्षण, नियंत्रण कार्य पार पाडते CAG. आणि CAG आता एवढंच काम पाहते, तर हिशोब लेखनाचं काम आता पार पाडते CGA यांच्याकडून. हे आहे महालेखा परीक्षक, तर हे आहे महालेखापाल यांच्या माध्यमातून. महालेखापाल यांच्याद्वारे याबद्दलचं कार्य अंमलात आलेलं पाहायला मिळतं आहे. महालेखा परीक्षक जे आता आपण पाहिलेले आहेत, महालेखापाल
यांची 1976 पासून पुढे कार्यवाही सुरू झालेली आहे. म्हणजे याच्याबद्दलची अंमलबजावणी पुढे अंमलात आणण्यात आलेली आहे की नेमकं एक्झॅक्टली या माध्यमातून काय, कुठे, कशा प्रकारचं कार्य केलं जात होतं याचा आढावा घेण्यात आला. याबद्दलची भूमिका विचारात घेण्यात आलेली आहे. म्हणून आता महालेखापाल यांचंही महत्त्व स्वतंत्रपणे आहे. पण या माध्यमातून आपल्याला माहिती असलं पाहिजे की CGA ही घटनेत संस्था नाही. घटनेत संस्था नाही म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपात राज्यघटनेत या संस्थेचा समावेश नाही. म्हणून हे लक्षात ठेवा, CGA ही संस्था आर्टिकल 150 मध्ये राष्ट्रपतींना अधिकार आहे, राष्ट्रपतींना अधिकार आहे आर्टिकल 150 नुसार की हिशोब, लेखन व लेखन पद्धती निश्चित करण्यासाठी एखादी संस्था पद निर्माण करावे. एखादी संस्था पद निर्माण करण्याचा अधिकार आहे या अंतर्गत आहे. म्हणून भारताच्या राष्ट्रपतींनी आर्टिकल 150 अंतर्गत CGA यांची स्थापना केली. पण ही संस्था घटनात्मक नाही. तर आर्टिकल 150 नुसार अप्रत्यक्ष स्वरूपात नुसार अप्रत्यक्ष स्वरूपात अंमलात आलेली आहे. म्हणून MPSCनं अनेक वेळा उत्तर दिलेलं आहे 150 नुसार ती घटनात्मक नाही. राष्ट्रपती निवड करतात, राष्ट्रपती नियुक्त करतात केंद्राच्या सल्ल्याने. वेळोवेळी यांची पददर्जा, संस्था, कार्यकाल, स्वायत्तता सुनिश्चित करतात आणि संसदेनं जे काही संसदेनं जे काही मंजूर दिलं होतं याद्वारे केंद्र सरकारने त्याच दिशेत जमा खर्च केले की नाही, सरकारने केंद्राच्या त्याबद्दलची भूमिका जमा खर्चाबद्दल ती तशीच मांडली की नाही याचा हिशोब लिहून ठेवण्याचं काम CGA करते आहे. CGA हिशोब, लेखन, सगळ्या खर्चाचा हिशोब लिहून ठेवायचं काम CGA करते. तर लिहून ठेवलेल्या हिशोबाची तपासणी CGA करते. CAG परीक्षण करते. लेखन CGA, परीक्षण CAG. लेखा परीक्षण ऑडिटिंग परीक्षण. अकाउंटिंगचं काम महालेखापाल. हे आहेत महालेखापाल. महालेखापाल अकाउंटिंगचं करतील आणि हे लेखा परीक्षण आहे. महालेखा परीक्षक आहेत. महालेखा परीक्षक परीक्षणाचं काम करतील म्हणजेच ऑडिटिंगचं काम करतील. या माध्यमातून संसदेने ज्याला मंजुरी दिलेली आहे त्या मंजूर झालेल्या पैशाचं सरकार कशा पद्धतीने खर्च केलेला आहे, कशा पद्धतीने जमा झालेला आहे, एकूण व्यवहार कसा पार पाडलेला आहे याचं लेखन करून ठेवायचं, याची माहिती हिशोब लिहून ठेवायचं काम CGA यांच्याकडून केलं जात असतं. CGA यांच्याकडून केलं जात असतं. तर त्याचं तपासणी करण्याचं काम CAG करत असतं. आणि हे दोन्ही कामं आहेत ते दोन्ही कामं 1976 पर्यंत CAGच करत होता आहे. दोन्ही कामं CAG यांच्याकडूनच केली जात होती. 76 पासून आपण ती दोन्ही कामं वेगळी केलेली आहेत आणि आता दोन्ही कामं या माध्यमातून स्वतंत्ररित्या पार पाडली जातात. हे त्याचं विशेष आहे. म्हणून या माध्यमातून आपल्याला CAG व CGA या दोघांचंही महत्त्व व त्यांची कार्यभूमिका आज आपल्या देशाच्या एकूणच खर्च, जमा, व्यवहार या माध्यमातून त्याचा आढावा घ्यायला पाहिजे आणि त्या माध्यमातून त्याचा विचार करायला पाहिजे की नेमकं सरकार कोणता खर्च कोणत्या पद्धतीने
पद्धतीने कशाच्याद्वारे कशाबद्दलचा घटक अंमलात आणते आणि त्या माध्यमातून कार्याचा अहवाल कसा पार पाडला जातो याचं इम्पॉर्टन्स आहे. CAG आणि CGA या 2 संस्थांसह एकूण 5 घटक, 5 इन्स्टिट्यूशन्स आणि 5 टॉपिक आपण इथंपर्यंत पाहिलेले आहेत. लोकलेखा समिती, लोक अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, CAG आणि CGA या एकूण 5 इन्स्टिट्यूशनचं इम्पॉर्टन्स आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या संस्था किमान एक तरी मार्क, किमान एक तरी प्रश्न या माध्यमातून देऊन गेलेल्या आहेत. या माध्यमातून या प्रत्येक विषयाचा घटक व आढावा या ठिकाणी आपल्याला विचारात घेणे जरुरी आहे की नेमकं कोणत्या दृष्टिकोनातून, कोणत्या ठिकाणी कोणती व्यवस्था कशा प्रकारे अंमलात आणली जात होती याच्याबद्दल आढावा आपल्याला या संस्थांच्या अंतर्गत असलेला प्रत्येक घटक म्हणून याकडे विचारात घेणे जरुरी आहे. तर इथपर्यंत आपल्याला हे 5 इन्स्टिट्यूशन पाहायचे होते. यानंतर जो एक महत्त्वाचा टॉपिक जो करंट सिनेरिओमध्येही चर्चेचा असतो आणि ऑलवेज एक सार्वजनिक वित्त या टॉपिकमधला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून आपण ज्याचा विचार करतो ते म्हणजे फिस्कल बजेट मॅनेजमेंट ॲक्ट, FRBM ॲक्ट, फिस्कल रेस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ॲक्ट, FRBM ॲक्ट आहे. आणि FRBM ॲक्ट समजल्याशिवाय, FRBM ॲक्ट माहिती असल्याशिवाय आपण या टॉपिकला परिपूर्ण केलं आहे, या टॉपिकचा सगळा अभ्यास केला आहे असं म्हणायला कोणताही वावरात नाही. म्हणून FRBM ॲक्टचे सगळे डिटेल आणि FRBM ॲक्टमध्ये येणाऱ्या सगळ्या विषयाचा आढावा व त्यामधून येणारे सगळे मुद्दे आपण एक एक टप्प्याने एक एक विषयाच्या घटकासह आपण नेक्स्ट घटकांच्या अंतर्गत याबद्दलचा आढावा व त्याची माहिती पाहायला सुरुवात करूयात आहे. तर आता आपण पाहूयात FRBM ॲक्ट याबद्दलचा घटक आहे जो आतापर्यंत आपण पाहिलेल्या या अदर ज्या 5 घटकांचा आपण आढावा घेतला होता त्यामधला हा नेक्स्ट पॉईंट इम्पॉर्टंट आहे. FRBM ॲक्टबद्दलचा आहे. FRBM ॲक्ट याची महत्त्वाकांक्षा, याच्याबद्दलचं महत्त्व, याच्याबद्दलची भूमिका आपल्याला सगळ्यावेळेनं खूप जास्त महत्त्वाची आहे. कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचा जर विचार केला तर आपल्याला याचे अँगल्स वेगवेगळे पाहायला मिळतील आहे. एक बाजू, दुसऱ्या बाजूला एक विषय म्हणून या विषयाचं महत्त्व आपल्याला तेवढंच जास्त आहे. कारण भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक सर्वात महत्त्वाचं टर्निंग ठरलेला जर कोणता घटक असेल तर FRBM ॲक्ट आहे हे विसरून चालणार नाही आहे. कारण भारताची राज्यघटना अंमलात आल्यापासून भारत सरकार, राज्य सरकार आणि कोणतंही सरकार, ज्या सरकारांवर असं कोणतं बंधन नव्हतंच की तुम्ही जे जमा खर्च करताय याबद्दल सरकारवर एक कोणती मर्यादा टाकलेली आहे असं कोणताही पार्ट नव्हता आहे. जो पार्ट सुरू झालेला आहे तो FRBM ॲक्टपासून आहे. म्हणून याचं महत्त्व आपल्याला विचारात घेणे जरुरी आहे. सांगण्याचा उद्देश आहे की भारत सरकार आपल्या कार्याबाबत, आपल्या सर्व भूमिकेबाबत घटनेनुसार कोणालाही जबाबदार नव्हते किंवा बांधील नव्हते. कशासाठी? अधिकतम खर्च मर्यादा किती असावी, कोणत्या प्रकारचा कोणत्या ठिकाणी किती खर्च करावा यासाठी डायरेक्ट कोणत्या लिमिटेशन्स नव्हत्या आहे. पण प्रथमच या माध्यमातून मर्यादा सुरू झालेली आहे. म्हणून आपला हा जो पूर्ण सेक्शन आहे, हा जो चॅप्टर आहे FRBMचा, तो या माध्यमातून आपण पाहणार आहोत की ज्याद्वारे आपल्याला भारताच्या अर्थव्यवस्थेचं सर्वात मोठं बदललेलं एक स्ट्रक्चर पाहायला मिळावं आणि दुसऱ्या बाजूला परीक्षेच्या दृष्टिकोनातून FRBM ॲक्टमध्ये आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आहेत FRBM ॲक्टबद्दलचे हे फॅक्च्युअल डिटेल, कधी काय अंमलबजावणी, कशाबद्दलचं कार्य, त्याचं लक्ष काय होतं, किती प्रमाणात कोणत्या ठिकाणी तूट होती या दृष्टिकोनांचे प्रश्न आहेत. तर काही ठिकाणी प्रश्न आहेत ते म्हणजे अप्लाइड बेसवरती या कायद्याचा परिणाम, या कायद्याचा प्रभाव, कायद्याचा उपयोग, कायदा येण्याची कारणं या माध्यमातून त्याबद्दलच्या व्यवस्थेचाही आढावा आपल्याला पाहावा लागतो. म्हणजेच या कायद्यात असलेला
कंटेंट एक बाजू आहे, कायदा येण्याचं कारण ही दुसरी बाजू आहे आणि कायदा आल्याचा परिणाम काय आहे ही तिसरी बाजू आहे. या तिन्ही वेनं आपल्याला याबद्दलचा घटक पाहणं आवश्यक आहे. त्याशिवाय FRBM कायद्याचे ना प्रश्न सॉल्व्ह होतील, नाही आत्तापर्यंत पाहिलेला सार्वजनिक वित्त हा टॉपिक हा परफेक्ट बनेल किंवा योग्य बनेल अशी कोणतीही शक्यता नाही. यासाठी आपल्याला शॉर्टमध्ये ज्याला आपण FRBM कायदा म्हणतो याबद्दलचा घटक आपल्याला माहिती असणं आणि या दृष्टिकोनातून त्याचा आढावा, विचार, संकल्पना आपण माहिती करून घेणे, त्याच्याबद्दल डिस्कशन करणं जरुरी आहे. यात कोणती शंका नाही आहे. म्हणूनच आपण संपूर्ण पाठ या सगळ्या वेनं पाहू, याच्याबद्दलचा घटक कशा प्रकारे काय आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, राजकोषीय फिस्कल आहे आणि फिस्कलच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काय इम्पॉर्टंट आपल्याला माहिती विचारात घ्यावी लागेल. तर फिस्कलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं फिस्कल म्हणजे काय आहे. फिस्कल म्हणजे केंद्र सरकार आपल्या एकूण राजकोषामध्ये येणारी रक्कम, राजकोषातून जाणारी रक्कम, यामधलं जे व्यवहार आहे, यामधलं जे बॅलन्स आहे, याला आम्ही राजकोषीय म्हणतो. म्हणजे राज्याच्या कोशामध्ये येणारा एकूण पैसा, जमा व खर्च या दृष्टिकोनातून होणारी जी व्यावहारिकता आहे, जी तुलना आहे, याबद्दलचा घटक या ठिकाणी आपण पाहणे अपेक्षित आहे. मग काय नेमकं पाहिलं जाईल आहे राजकोषीयमध्ये. दायित्व, जबाबदारी, कशाची जबाबदारी आहे. मी एक सरकार म्हणून आमची एक जबाबदारी आहे. कशाची? राजकोषाची, राज्याचा कोष ज्याची जबाबदारी आणि काय बजेट, जबाबदारी आणि बजेट मॅनेजमेंट आहे. दायित्व आणि अर्थसंकल्पीय जबाबदारीचं व्यवस्थापन आहे. म्हणजे तुम्ही तुमचं जे बजेट आहे त्याबद्दलचं जबाबदारी घ्या आणि त्याचं व्यवस्थापन करा. तुम्ही जे काही व्यवहार करताय त्याबद्दलच्या व्यवहाराची एक जबाबदारी पार पाडण्याचं लक्ष आहे. मुख्य सांगायचा उद्देश आहे, सरकार अर्थसंकल्पाबाबत अनेक वेळा इरिस्पॉन्सिबल, अजबाबदार पद्धतीने बिहेव करत होते असं म्हणायला अनेक ठिकाणी वाव आहे. आणि जी अशी जबाबदारी पार पाडली जात होती त्याला कुठे ना कुठे एक डायरेक्शनमध्ये योग्य व्यवस्थापन दृष्टिकोनातून अंमलात आणणं जरुरी आहे. यासाठी कायदा करण्यात आला. यासाठी पहिला मुद्दा लक्षात ठेवा, भारत सरकारला घटनेनुसार अधिकतम किती खर्च करावा, अधिकतम किती वित्तीय तूट वाढवावी, म्हणजे तूट डेफिसिट असावी, याबद्दल कोणतीही मर्यादा नव्हती. घटनेने कोणतीच मर्यादा नाही. अधिकतम खर्च, अधिकतम तूट या माध्यमातून कोणताच रेस्पॉन्सिबल बदल नाही, त्याला मर्यादा नाही. त्याच्यावर कोणत्या कायद्याची कोणतीच लक्षित उद्देशित असलेली मर्यादा नव्हती. म्हणजे सरकार यावर्षी 100 कोटी खर्च केला, आता यावर्षी अधिक खर्च करण्यासाठी 1200 कोटी खर्च करू शकतो, कारण मागील खर्चाचा व्याज खूप जास्त आहे, मागील कर्जाचा व्याज खूप जास्त आहे. ते परतफेड करण्यासाठी पुढील सरकार अधिक कर्ज काढायचं. अशा पद्धतीने सातत्याने कर्जात आणि खर्चात वाढ होत होती आणि असा वाढणारा जो कर्ज आणि खर्च आहे तो अमर्याद होत चाललेला आणि ते थांबला पाहिजे. यासाठी पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयींनी हा कायदा केलेला आहे, FRBM ॲक्ट. पण पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. 51 पर्यंत भारतावर कुठलंच कर्ज नाही. 51 ते 82 पर्यंत दर 5 वर्षाला आपण सातत्याने कर्ज काढत चाललोय आणि 82 पासून दर वर्षाला कर्ज आहे. आणि कर्ज का आहे? कारण खर्च वाढत चाललेला आहे. खर्च का वाढत चाललेला आहे ते मागील लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी आपल्याला कर्ज काढावा लागतोय आणि कर्ज काढल्यानंतर कर्जावरचं व्याज वाढत चाललेलं आहे. खर्च, कर्ज आणि कर्जावरील व्याज या 3 टप्प्यावरची निर्माण झालेली पोकळी भरून काढणारा मोठा जबाबदार घटक अंमलात येणं 2003 पर्यंत अशक्यच होतं.
कारण वेगवेगळ्या आपत्त्या, वेगवेगळ्या संकट, वेगवेगळ्या समस्या आपल्या देशात नेहमीच चालू आहेत. कधी युद्ध, कधी दुष्काळ, कधी नैसर्गिक आपत्ती, तर कधी सरकारचा भ्रष्टाचार, कधी आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत वाढ, तर कधी कल्याणकारी योजनातला अनुत्पादक खर्च, तर कधी सरकारला करावं लागलेला जो अनावश्यक खर्चाचा घटक आहे या माध्यमातून इलेक्शन्स, तर कधी इतर ज्या घटना घडामोडी ज्या ठिकाणी सरकारच्या अखत्यारीत येत नव्हत्या परंतु अनावश्यकपणे कराव्या लागल्या होत्या, अशा अनेक माध्यमातून खर्चात वाढ होताना दिसते. तर कधी दारिद्र्यामध्ये, तर कधी बेरोजगारीमध्ये, कधी लोकसंख्येत वाढ आहे. या सगळ्या कारणास्तवही खर्चात वाढ होत होती आहे. खर्चात वाढ वाईट नाही, पण ती उत्पादक असली पाहिजे, प्रोडक्टिव्ह खर्चाची असली पाहिजे. आणि प्रोडक्टिव्ह खर्च असेल तर कर्जात वाढ होत नाही. खर्च कितीही वाढला तर तो चांगला असतो, पण तो उत्पादक असला पाहिजे. उत्पादक खर्च, उत्पादक गुंतवणूक असली पाहिजे. आणि हे असेल तर आपोआपच काय होईल, एकूणच खर्च व व्यवस्थापन नियोजन योग्य दिशेत अंमलात येऊ शकतं. आणि या पद्धतीने त्याच्या कार्याची भूमिका पार पाडणंही अत्यावश्यक आहे. या पद्धतीने 1991 पर्यंत आपल्या देशात सातत्याने भ्रष्टाचार, गैरव्यवहार, आपत्ती, अनुत्पादक खर्चात वाढ, दारिद्र्य, बेरोजगारी, गरिबीविषयकच्या अनुत्पादक योजनांचा अंमल, अनुदान, सबसिडी, आपत्ती, युद्ध, दुष्काळ, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत वाढ, या सगळ्या कारणास्तव आपल्या देशात मुख्यत्वे खर्चात वाढ चालू होती. आणि हा खर्च भरून काढण्यासाठी इन्कम, पैसा मात्र आपल्याकडे नाही. म्हणून आपल्याला वेळोवेळी कर्ज काढणे याशिवाय पर्याय नव्हता. आणि मग हा खर्च भागवण्यासाठी कर्ज काढावं लागत असल्यामुळे वित्तीय तूट, फायनान्शियल डेफिसिट वाढत चालला. आपला हा GDP जेवढा आहे त्याच्या पटीत मोठ्या प्रमाणात कर्जात वाढ होत चालली. म्हणजे शेतात उत्पादन 10 क्विंटलचं आणि कर्ज काढलेलं आहे 20 क्विंटलचं, तर मग हे झेपेल कसं? हे फिस्कल डेफिसिट आहे. आणि हे डेफिसिट भरून काढण्यासाठी आपल्याला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि म्हणून सातत्याने कर्जात वाढ झाली 1990 पर्यंत. आणि फक्त कर्जात वाढ झाली नाही, वाढलेल्या कर्जाचं व्याजही तेवढं वेगानं वाढलं. आणि फक्त व्याज वाढला नाही, व्याजाला व्याज वाढत गेला. परिणाम म्हणून आणखी डोंगर कर्जाचा वाढत गेला. नेहमी येणारं पुढचं सरकार हे नेहमी सांगायचं, मागील सरकारने काढलेल्या खर्चाचा व्याज एवढं जास्त आहे की ते फक्त व्याज जरी द्यायचं म्हणलं तरी आम्हाला कर्ज काढावं लागेल, अशी अवस्था सांगून प्रत्येक पुढील सरकार नेहमी कर्ज काढत होतं. आणि हे कर्ज 90 पर्यंत खूपच जास्त झालेलं होतं. 91 मध्ये खर्च दोन्ही वाढत गेला. परिणाम अजून त्याला कंट्रोल करणं मुश्किल होतं. आणि वेळोवेळी आपण काही खर्चाला मर्यादा टाकण्याचा प्रयत्न करतही असलो तरी पण असा कोणता कायदा नसल्याने, त्या कायद्याचं बंधन नसल्याने सरकारला ॲक्च्युअलमध्ये खर्चाला मर्यादा टाकायला कोणतंच बंधन आणि रिस्ट्रिक्शन नव्हते. म्हणून सरकार खर्चात कपात करायचा, त्याला नियंत्रित करायचा कधी प्रयत्नच नाही करायचा आहे. सरकार सातत्याने मागील खर्चाचं आणि कर्जाचं व्याज भरून काढण्यासाठी पुढील वेळेला पुन्हा कर्ज काढण्याचा प्रयत्न करणे हाच लक्षित उपक्रम ठेवलेला होता आहे. आणि या पद्धतीने खर्च हे वाढत गेला टिल 2001 पर्यंत सातत्याने कर्ज आणि खर्च दोन्ही वाढत गेले. पण आपलं एकूणच याच्याबद्दल नियंत्रण आणि व्यवस्थापन कुठेही आलं नाही. म्हणून शेवटी आपण स्वतःहूनच आपल्यावर जबाबदाऱ्या टाकून घेणे आणि आपण त्याचं व्यवस्थापन करणे जरुरी आहे, अशी जबाबदार पूर्ण असलेली व्यवस्था अटल बिहारी वाजपेयी यांनी आणली. आणि फक्त आणली नाही तर याचा कायदाच केला आहे. कारण शेवटी कायद्याशिवाय त्याची बंधनं अंमलात येणार नव्हती. कायद्याशिवाय ती व्यवस्था एक्झॅक्टली ॲक्युरेट लेवलवरती ते कार्यरूपात येणार नव्हती. म्हणून कायदा अत्यावश्यक होता आहे, त्यानुसारची कार्यवाही जरुरी होती आहे, हा त्याचा मुख्य लक्ष होता आहे. म्हणून कायदा करण्याची जबाबदारी व त्याची व्यवस्था पार पाडण्यात आली. कारण सरकारी आदेश, स्वैच्छिक नियम, स्वैच्छिक सूचना या खूप मर्यादित स्वरूपातच लागू असतात. म्हणून शेवटी कायदा जरुरी होता आहे. आणि फायनली 2003 मध्ये कायदा आला. 2003 मध्ये कायदा आला आणि आत्ता 2023 चालू आहे.
आणि 2023मध्ये या कायद्याला 20 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्याचं महत्त्व आपण विसरून चालणार नाही. 20 वर्ष या कायद्याला पूर्ण होत आहेत, म्हणून या कायद्यावर एखादा प्रश्न एक्सपेक्टेड आहे 2023च्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे. अंमलबजावणी 2004मध्ये झाली. याला सुद्धा आता नेक्स्ट इयरला 2024मध्ये 20 वर्ष पूर्ण होतील. या कायद्याचा ॲक्च्युअलमध्ये मुख्य उद्देश काय आहे, म्हणजे हा नेमका कायदा कशावर भर देतो, तर या 2 मुख्य विषयावर भर देतो. महसुली तूट आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. रेव्हेन्यू डेफिसिट, महसूल उत्पन्नाचा पाठ कोणत्या माध्यमातून कसा येतो त्याच्याबद्दलचे घटक. राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट. राजकोषीय तुटीमधला एक घटक आहे महसुली तूट, पण आपल्या देशासारख्या ठिकाणी दिवसेंदिवस महसुली तूट किती वाढत चाललेली आहे याचा पार्टही आपण डिस्कस केलेला आहे. रेव्हेन्यू डेफिसिटमध्ये सरकारचा महसुलातून येणारा जमा कमी आहे, पण महसुली खर्च जास्त आहे, त्याला महसुली तूट असं म्हणतात. महसुली जमेपेक्षा महसुली खर्च जास्त आहे, त्यामुळे वाढता महसुलीचा तुटीचा भाग हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अधिक संकटकालीन आहे, त्रासदायक आहे, कारण यातून उत्पन्न काही मिळत नाही, पण खर्च जास्त होत चाललेला आहे. आज आपण पाहतो सरकारी आस्थापना, सरकारी कर्मचारी, नोकरदार वर्ग जो मोठ्या प्रमाणामध्ये अनुत्पादक क्षेत्रात काम करतो, या क्षेत्राचं मोठं ओझं आज प्रशासनावर आहे. जसं की पोलीस, संरक्षण विभाग या डिपार्टमेंटमधून उत्पादक अशी काही व्यवस्था निर्माण होत नाही, पण संरक्षणाची अत्यावश्यकता आहे, पोलीस दलाची आवश्यकता आहे. यामुळे त्या डिपार्टमेंटला अंमलात आणणं जरुरी आहे. त्या डिपार्टमेंटवरचा खर्चही आवश्यक आहे, पण तो खर्च शेवटी अनुत्पादक विचारात घेतला जातो, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे देशाच्या उत्पादनात आणि उत्पन्नात या डिपार्टमेंटकडून विशेष कोणती प्रत्यक्षात वाढ होत नाही. प्रत्यक्षात वाढ करायला मदत मिळते यात शंका नाही, पण प्रत्यक्षात वाढ होत नाही. म्हणून महसुली तूट हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतलं तूट वाढवणाऱ्या अनेक घटकापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणून याकडे आपण पाहतो, आणि त्याचं महत्त्वही तेवढंच जास्त आहे. तूट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व जास्त आहे, हे इथं आपल्याला विचारात घेणे अत्यावश्यक आहे. राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट. राजकोषीय, राज्याच्या कोशामध्ये होणारी तूट, हे इथं कमी करण्याचं लक्ष्य आहे, या अंतर्गत आहे. फिस्कल डेफिसिट, एकूणच राज्याचा कोश, मग त्याच्यामध्ये महसुली तूट, भांडवली तूट, अर्थसंकल्पीय तूट या सगळ्या समावेश यामध्ये आपोआपच येतो आहे. या 2 तुटीला कमी करणे हे सर्वात मोठं लक्ष होतं आहे, कारण याला कमी केल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कार्य योग्यरित्या अंमलात येतंय असं म्हणायला कोणताही वाव नव्हता, म्हणून त्या दिशेत काम करणं जरुरी होतं आहे. त्यानंतर या कायद्याला अंमलात कसं आणायचं, FRBM हा ॲक्ट एक्झॅक्टली कसा अंमलात आणायचं याबद्दलचं चॅलेंजेस होते. यासाठी समिती स्थापन करण्यात आली, केळकर समिती. केळकर समिती स्थापन झाली 2004मध्ये. या समितीलाही 2024मध्ये 20 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून केळकर समितीचा अहवालही आपल्याला इम्पॉर्टंट आहे. केळकर समिती GST कायद्यासाठी स्वतंत्र आहे आणि FRBM कायद्यासाठीची वेगळी आहे. अहवाल या समितीला दिला जुलै 2004मध्ये, म्हणून इमिडिएटली यानुसार FRBM कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली 5 जुलैपासून. FRBM ॲक्ट कधीपासून अंमलात आलेला आहे, 5 जुलै 2004पासून. तारीख आयोगाने STI मेन्सला खूप वेळा विचारली आहे, राज्यसेवा प्रीलाही विचारलेला आहे. केळकर समितीनुसार केंद्रासाठी वार्षिक लक्ष्य. आता या पूर्ण लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी केळकर समितीनं जे शिफारस केली ती शिफारसही महत्त्वाची आहे. केंद्रासाठी वार्षिक लक्ष्य देण्यात आले. केळकर समितीनं जे सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आहे या माध्यमातून काही वार्षिक लक्ष दिले. काय लक्ष दिले? महसुली तूट 0.5% कमी करा. महसुली म्हणजेच रेव्हेन्यू डेफिसिट किती कमी करा? 0.5.
परीक्षेत प्रश्न येऊन गेलेला आहे खूप वेळा, लक्षात ठेवा. राजकोषीय तूट 0.3% आहे. म्हणजे टक्केवारी आकडेवारी इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणची कन्सेप्ट आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. महसुली तूट 0.5 कमी करा, राजकोषीय तूट 0.3% कमी करण्याचं लक्ष या माध्यमातून आहे. म्हणजे याद्वारे ह्या लक्ष्याला, या टार्गेटला कमी करण्याचं इथं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. याद्वारे याबद्दलच्या कार्याची सुरुवात होईल, हा त्याचा मूलभूत हेतू आहे. आणि याद्वारे याबद्दलच्या कार्याची सुरुवात करण्याचा एक सुरुवातीचा घटक या ठिकाणी अंमलात आणण्याची प्रक्रिया इथं आपण स्वरूप घेतलेला आहे. म्हणून 3 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. कायदा, ज्याच्यामधलं लक्ष काय, समिती जी कोणती पहिल्यांदा आली या कायद्याला अंमलात आणण्यासाठी, आणि या समितीच्या शिफारशी काय आहेत यांच्याबद्दलचा घटक इम्पॉर्टंट आहे की नेमकं या समितीनं काय सांगितलेलं आहे. हे सर्वात मोठं फंडामेंटल आहे, फाउंडेशन आहे, ज्याच्याशिवाय FRBM कायद्याची आपण एक्झॅक्ट पार्श्वभूमी समजू शकत नाही. म्हणून हे पेज, हा घटक आपल्याला परीक्षेसाठी अत्यावश्यक आहे. यानंतर इम्पॉर्टंट आहे केळकर समिती. आता केळकर समितीने पुढे सूचना काय दिलेल्या आहेत पहा. केळकर समितीच्या सूचनेनुसार मार्च 2009 पर्यंत जे 2004 मध्ये सांगितले होते ते लक्ष तर काम करायचंच होतं, परंतु त्यासोबत या समितीनं 2009 पर्यंतसाठी लक्ष दिले होते. 2009 पर्यंत केंद्रानं काय काय करायला पाहिजे, केंद्रानं नेमकं एक्झॅक्टली या माध्यमातून काय काम करणं गरजेचं आहे याबद्दलचे लक्ष सांगितले होते. त्यात महसुली तूट डायरेक्ट तरी शून्य करायला सांगितली होती. म्हणजे डेफिसिट राहायचा प्रश्नच येत नाही. महसुली तूट डायरेक्ट शून्य करण्यापर्यंतचा घटक या ठिकाणी मांडला गेलेला होता आहे. म्हणजे महसुली तूट 0% आणणे हे मुख्य लक्ष्य आहे. तर राजकोषीय तूट 3%, जे अजूनपर्यंत आपण पोहोचलोच नाही, अजूनपर्यंत इथं आलोच नाही आहे, पण आणण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणून लक्ष ठेवा, लक्षात महसुली तूट 0%, राजकोषीय तूट 3% करण्याचं लक्ष केळकर समितीच्या सूचनेनुसार होतं. याद्वारे याबद्दलच्या कार्याची भूमिका पार पाडणे हाही त्याचा मुख्य हेतू होता. आणि याद्वारे त्याच्याबद्दलचा एक मुख्य पाठ, मुख्य विषय या ठिकाणी आपण माहिती ठेवणं जरुरी आहे. याद्वारे हे घटक आपल्याला इथे पाहता येतात आहे. मग याद्वारे आपण इथं काय लक्षात घेतलेलं आहे, 2 घटक, 2 व्यवस्था 2009 पर्यंत हे अचीव करायचं होतं आहे. केळकर समिती पहिला पॉईंट झाला 4 मध्ये दिलेलं लक्ष आणि 9 पर्यंतचं लक्ष. आता 2004-05 पासून वार्षिक लक्ष, इयरली काय टार्गेट दिलं होतं केळकर समितीने, महसुली तूट वार्षिक पातळीवर कमी करावी 0.5%. प्रत्येक वर्षी तुम्ही 0.5%नी जर तूट कमी केली तर तुम्ही 0% पोहोचाल 2009 पर्यंत, असं समितीच्या सूचनेमध्ये समाविष्ट आहे. राजकोषीय तूट 0.3%. राजकोषीय, राज्याच्या कोशाची तूट किती असली पाहिजे, 0.3% वार्षिक पातळीवर. तर तुम्ही 2009 मध्ये पोहोचाल कुठे, 3% 2009 मध्ये पोहोचाल 3% हे इथलं मुख्य हेतू घटक विषय आहे. मग 3% पोहोचायचं आहे तर तुम्हाला वार्षिक 0.3. 3 महत्त्वाचे आहेत. 4-5 मध्ये दिलेलं लक्ष, 9 पर्यंतचं लक्ष, आणि तिसरा आहे वार्षिक लक्ष काय आहे. हे तिन्ही घटक, तिन्ही रिपोर्ट केळकर समितीसाठी अत्यावश्यक आहे. मित्रांनो, कन्सेप्ट जेवढ्या क्लिअर आहेत तेवढाच कंटेंट, फॅक्च्युअल डिटेल आणि त्याच्याबद्दलचे इन्फॉर्मेशन, फॅक्ट पॉईंटही तेवढेच जास्त महत्त्वाचे आहेत. याच्याकडे आपण इग्नोर करू शकत नाही, हे लक्षात ठेवावं आहे. या कायद्याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत, या कायद्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह वैशिष्ट्य काय आहेत पहा, लक्षात ठेवा. राजकोषीय व्यवहारात अधिक पारदर्शकता. राजकोषीय व्यवहारात म्हणजे काय, जो आता सध्या फिस्कल जो आपला मॅनेजमेंट चालू आहे याबद्दल आपल्याला किती अपडेट आहे, आपल्याला म्हणजे लोकसभेच्या सदस्यांना, सरकारमधल्या प्रत्येक मंत्र्याला, जनतेला, मीडियाला याबद्दल किती माहिती आहे. सरकारने जर याबद्दलची वेळोवेळी पूर्ण पारदर्शकता ठेवली, याच्याबद्दलची सगळी माहिती स्पष्टपणे खुली केली, तर सरकारला याबद्दलचे
घटक व माहिती लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर एक अप्रत्यक्ष जबाबदारी आलेली पाहायला मिळेल. पैसा नेमका येतोय कुठून, पैसा चाललाय नेमका कुठे, किती प्रमाणात नेमकी तूट तयार होते आहे, किती प्रमाणात यातून उत्पादक खर्च होतोय, किती प्रमाणात अनुत्पादक खर्च होतोय, काढलेल्या कर्जाचा डोंगर किती आहे, कर्जावर व्याजाचं प्रमाण किती आहे, याच्याबद्दलची एक्झॅक्ट पारदर्शकता आणि त्याच्याबद्दलची पारदर्शक कार्यवाही आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. आणि म्हणून सरकारचं एक्झॅक्ट काय चाललंय या फिस्कल व्यवस्थेबद्दल हे क्लिअर समजत नाही. म्हणून सरकारने इथून पारदर्शक कार्यवाही भूमिका पार पाडावी, म्हणजे एक्झॅक्ट त्याच्याबद्दलची क्लिअर इन्फॉर्मेशन द्यावी, जेणेकरून सरकारला आपल्या कार्य करताना याबद्दलचा लेखाजोखा जर संसदेसमोर ठेवला असेल, जनतेला मीडियाद्वारे त्याची माहिती होत असेल, तर सरकार योग्य दिशेत काम करण्याची सुरुवात करेल अशी शक्यता आहे. का? कारण जनता मीडिया या माध्यमातून वेळोवेळी सरकारवर रोष ठेवेल, दोष ठेवेल, त्याच्यावर आरोप करेल. यामुळे नको त्या खर्चाला रोखण्याचा प्रयत्न करता येईल आहे. RBIने केंद्राच्या रोख्यांचे, RBIनं काय, केंद्राचे रोखे म्हणजेच पेपर्स, मग त्याच्यामध्ये सरकारी बॉन्ड्स, सरकारी पेपर्स, सरकारचे एक्सचेंज, जे सरकारच्या प्रतिभूती आपण ज्याला म्हणतो, जसं की संचित निधी आहे, हा संचित निधी, या संचित निधीला आधार ठेवून सरकार अनेक रोखे, पेपर्स, स्टॉक्स बाहेर काढते, जे आपण बँका खरेदी करताना ते पाहतो. म्हणजे काय, आपल्या नावावर 10 एकर जमीन आहे, तर जमिनीचा सातबारा आपण ज्याला देतो ते एक प्रकारे पेपर आहेत, एक्सचेंज आहेत, रोखे आहेत, जे आपण गहाण ठेवून कुणाकडून तरी कर्ज घेतो. अगदी तसं RBI केंद्राच्या रोख्यांना प्राथमिक इश्यू खरेदी करू नये. म्हणजे काय, RBI काय करायचं, भारत सरकारचे रोखे खरेदी करायचं. मग रोखे सरकारचे खरेदी केले तर काय होईल, आपल्या खिशातले पैसे सरकारकडे जातील. मग आपोआपच काय होईल, सरकारच्या खिशात पैसे वाढतील, आणि सरकारच्या खिशात पैसे वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा बाजारात येईल. मग काय होईल, मोठ्या प्रमाणात खर्चात वाढ होईल. खर्चात वाढ होणे वाईट नाही, अनुत्पादक खर्चात वाढ होणे हे वाईट आहे. मग ऑलरेडी सरकार मोठ्या प्रमाणात कर्ज काढून खर्च करत आहे, त्यात जर RBIनं असे केंद्राचे रोखे जर इश्यू केले, खरेदी केले, तर अजून पैसा वाढेल. तर ते RBIनं करू नये, ते थांबवावं, हा त्याचा मूलभूत हेतू आहे. म्हणजे या माध्यमातून एकतर पारदर्शकता आणावी राजकोषीय व्यवहारामध्ये, त्यासोबत रोखे जे आहेत, प्राथमिक रोखे जे आहेत सरकारचे, ते RBIनं इश्यू करू नये, म्हणजे घेऊ नये. RBI घेतला तर RBIचे पैसे भारत सरकारकडे जातील आणि सरकार व्यवहारात पैसा अधिक आणेल. तो पैसा आता येणं थांबवणं गरजेचं आहे, कारण शेवटी RBIनं रोखे खरेदी करणे म्हणजे काय, भारत सरकारला कर्ज देणे आहे. भारत सरकारला कर्ज देणे हा त्याचा अर्थ निघतो. RBIने रोखे खरेदी करणे म्हणजेच सरकारला कर्ज देणे, आणि सरकारला कर्ज देणे म्हणजे सरकारच्या कर्जाचा डोंगर पुन्हा वाढवणे आहे, म्हणजेच वित्तीय तूट पुन्हा वाढवणे आहे, फिस्कल डेफिसिट वाढवणे, हाच त्याच्यातला अर्थ निघतो. म्हणून याला रोखणं गरजेचं आहे. RBIनं काय करू नये, आता रोखे खरेदी करू नये, थांबवावं, म्हणजेच भारत सरकारला कर्ज देणं थांबवावं आहे. आपत्ती, राष्ट्रीय सुरक्षा अशा वेळीस तूट वाढवावी, अन्यथा नाही. उगीच कधीही कर्ज काढू नये, उगीच कधीही कितीही खर्च वाढू नये, कितीही खर्चात वाढ करू नये, तोपर्यंत जोपर्यंत अशी काही विशेष आपत्ती येत नाही किंवा राष्ट्रीय सुरक्षेचा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहत नाही, तोपर्यंत या माध्यमातून काहीही कार्यवाही करू नये, हा त्याचा मूलभूत हेतू आहे. आणि आत्ता 2019 ते 20 या कालावधीमध्ये आपल्याकडे काय दिसतंय, कोविड-19, आणि कोविड-19 आला म्हणून आत्ता 2021 मध्ये भारत सरकारनं या FRBM कायद्यात बदल केला, आणि बदल करून सरकारला वित्तीय तुटीचं, फिस्कल डेफिसिटचं बंधन तात्पुरतं बाजूला सारण्यात आलेलं आहे, आणि सरकारला अधिक कर्ज काढण्याची परवानगी मिळालेली आहे.
2021-22, 22-23 सरकारनं मोठ्या प्रमाणात कर्ज काढलेलं आहे. कारण सरकारच्या मते आत्ता अर्थव्यवस्थेत खर्च करणं गरजेचं आहे. कोविड-19मुळे अर्थव्यवस्था मंदी सदृश्य आहे. इकॉनॉमीमध्ये स्लोडाऊन आहे. देशात मागणी पुरवठा वाढवायचा आहे, अर्थव्यवस्थेला ग्रोथ करायचं आहे, तर सार्वजनिक खर्चात वाढ होणं गरजेचं आहे. म्हणून सरकारनं कर्ज काढायला सुरुवात केलेली आहे. आणि कर्ज काढायला FRBM कायद्याची मर्यादा होती आणि ती मर्यादा बंधनकारक राहू नये यासाठी संसदेनं 2021मध्ये FRBM कायद्यात आता बदल केलेला आहे. आणि आता FRBM कायद्यात बदल केल्यामुळे सरकारला आता अधिकचा खर्च आणि कर्ज करायला आता कोणतीही मर्यादा नाही. आणि म्हणून सातत्याने आता फिस्कल डेफिसिट अजून वाढत चाललेला आहे. ते 9-9.5% पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आता बजेटमध्ये सरकारने सांगितलेलं आहे ते मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पण कमी होणार आहे तात्पुरती गोष्ट आहे. पण गेल्या 2 वर्षासारखं सातत्याने सरकारने खर्च केलेला आहे आणि आता 2024च्या निवडणुका समोर ठेवून सरकार अधिक खर्च करणे हे लक्ष्य आहे, यात कोणतीही शंका नाही. म्हणून फिस्कल डेफिसिट कमी होण्याची शक्यता कुठलीही नाही हे इथं माहिती असावं आहे. या पद्धतीने या कायद्याचा मूलभूत उद्देश होता आपत्ती आलेली असेल आणि त्याच वेळेस राष्ट्रीय सुरक्षेचा काही मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला असेल तर अशाच वेळेला या माध्यमातून तुम्ही अधिकचा खर्च वाढवावा किंवा फिस्कल डेफिसिट वाढला तरी चालेल किंवा फिस्कल डेफिसिटचं उल्लंघन झालं तरी चालेल अशी या मूळ कायद्यात तरतूद होती. पण या कायद्याचा असा वापर 2021मध्ये सरकारने पहिल्यांदा केला. 21मध्ये कायदा करून आम्ही सांगितलं आत्ता आपत्ती आलेली आहे आणि आपत्तीमुळे आम्हाला खर्चात वाढ करायची परवानगी मिळाली पाहिजे. FRBM कायद्याचा आमच्यावर बंधन नको. आमचा खर्च वाढणं आता अपरिहार्य आहे, अत्यावश्यक आहे. हा त्याचा मूलभूत हेतू समोर ठेवण्यात आलेला आहे. केंद्राने दरवर्षी 3 अहवाल दोन्ही सभागृहात ठेवावे आहे. इथं कधीचं लक्ष काय वैशिष्ट्य आहे ते समजलेले आहेत. त्यासोबत आता लक्षात ठेवा केंद्रानं दरवर्षी 3 अहवाल म्हणजे आपल्या या फिस्कल बाबत आपण जे कार्य करतोय, जमा खर्चाचं व्यवहार संतुलन व्यवस्थापन अंमलात आणतोय, या कार्याबद्दल सरकारनं 3 अहवाल आपल्या सभागृहात ठेवणं जरुरी आहे. कुठे ठेवणं गरजेचं आहे पहा. मध्यावधी राजकोषीय धोरण विवरण. मध्यावधी म्हणजे मिड टर्म. राजकोषीय धोरण आपण कधी मांडत होतो? इयरली, वर्षालाच एक बार. मागील वर्षात पहा 22-23मध्ये आम्ही कसं जमा खर्च केलंय, कसं व्यवस्थापन चालवलेलं आहे हे आम्ही वर्षाला सांगायचो. आता काय सांगण्यात आलेलं आहे? मध्यावधी. मिड टर्म लेवलवरतीही राजकोषीय धोरण विवरण मांडा. राजकोषीय धोरण विवरण डावपेच. राजकोषीय धोरणाचं विवरण डावपेच द्या. म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी काय नेमकी, राजकोषीय धोरणाबाबत भारत सरकारची एक्झॅक्ट सध्या स्ट्रॅटेजी काय चालली आहे, सरकारनं त्या दिशेत नेमकं कोणतं काम केलेलं आहे, कोणतं काम करावं सरकारने, याबद्दलचा घटकही या ठिकाणी विचारात घेणे आवश्यक आहे, असा या ठिकाणी मुद्दा मांडण्यात आलेला आहे. तर तिसरा पॉईंट आहे स्थूल अर्थशास्त्रीय. स्थूल म्हणजे मॅक्रो. मॅक्रो इकॉनॉमिकल डिझाईन आराखडा विवरण मांडा. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातूनचाही आराखडा देणे जरुरी आहे. म्हणजे सरकारने आपल्या एकूणच या वित्तीय घटकाबद्दल आपला अहवाल सभागृहासमोर ठेवला असेल तर या माध्यमातून त्याची वास्तविकता समजेल आहे. आणि ही वास्तविकता समजण्यासाठी या दृष्टिकोनातून याबद्दल आपल्या सभागृहाला माहिती असलं पाहिजे नेमकं काय चाललेलं आहे, सरकारचं काय नेमकं धोरण आहे, या माध्यमातून सरकार नेमकं काय करते आहे. 3 कन्सेप्ट, 3 रिपोर्ट सभागृहासमोर ठेवणं आणि त्याच्यावर चर्चा करणं जरुरी आहे. यामुळे फिस्कल बाबत पारदर्शकता वाढेल आणि योग्य ती कार्यवाही सुरू होईल, हे याचा मुख्य हेतू आहे. हा लक्षात ठेवा आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे
2012मध्ये आपण काही सुधारणा केलेल्या आहेत. 2012मध्ये आपण FRBM कायद्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट केलेल्या आहेत. काय सुधारणा केलेल्या आहेत? पहिल्या सुधारणा, प्रभावी महसुली तूट. फक्त महसुली तूट नाही, प्रभावी महसुली तूट म्हणजे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट ही संकल्पना आपण नव्याने समावेश केली. परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. कधी ॲड केलेला आहे आणि कोणती संकल्पना आपण समावेश केलेली आहे? कशामध्ये केलेली आहे? FRBM कायद्यामध्ये. FRBM कायद्यामध्ये सुधारणा केली. सुधारणा कधी केली? 2022मध्ये. आणि सुधारणा करून आपण सांगितलं प्रभावी महसुली तूट याला इथं इम्प्रूव्हमेंट करा, सुधारणा करा, या माध्यमातूनची कार्यवाही त्या ठिकाणी लागू करा. हा त्याचा मुख्य हेतू विषय या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणे जरुरी आहे. हे 2 फॅक्ट लक्षात ठेवा. 12मध्ये FRBM कायद्यात सुधारणा झाली आणि काय नवीन ॲड केलं आहे? प्रभावी महसुली तूट. आजपर्यंत काय मोजत होतो आपण आजपर्यंत मोजत होतो महसुली तूट आणि आता मोजायला सुरुवात केलो आपण प्रभावी महसुली तूट. हे दोन्हीतला फरक विशेष आपल्याला माहिती असावा आहे. 2015पर्यंत तूट नष्ट करणे आहे. 2015पर्यंत काय? ही तूट संपवावी, शून्य करावी, हे त्याचा मुख्य हेतू. या कायद्यानुसार काय? तूट एक्झॅक्टली तूट म्हणजे महसुली तूट शून्य करावी. पण 2007-08 मध्ये महामंदी आलेली होती आणि या महामंदीतून बाहेर पडणे असंही लक्ष सांगण्यात आलं होतं 2012च्या सुधारणेमध्ये. महामंदी 2006-07 मध्ये, ज्याला आपण ग्रीस संकट म्हणतो, हे खरं तर महामंदी नव्हती, मंदीच होती आहे. महामंदी सहजपणे बोलताना बोलला जातो, पण वास्तवात ती मंदी आहे आणि या मंदीचा परिणाम ग्रीस संकटाचा अनेक देशांसोबत अमेरिकेला सर्वाधिक फटका सहन करावा लागला. आणि याचा परिणाम म्हणून भारतावर सुद्धा मंदी सदृश्य वातावरण आलेलं होतं. मंदी आली नव्हती, पण मंदी सारखं वातावरण आलेलं होतं, ज्यामुळे अर्थव्यवस्था बऱ्यापैकी स्लो चालली होती. आणि यामुळे इकॉनॉमीत होणाऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, सक्रियता आहे, ती कुठे ना कुठे थांबलेली दिसत होती आणि ती वाढवणं जरुरी आहे. यासाठी काही कार्य या माध्यमातून आपल्याला अंमलात आणणे अपेक्षित आहे. या माध्यमातून त्याच्या कार्याचा घटक वास्तविक विस्तार आणि त्या माध्यमातून विस्तारित भूमिका सुनिश्चित करणे हे विशेष आहे. याद्वारे आपण याचा आढावा, याबद्दलचा घटक अंमलात आणणे अपेक्षित आहे. म्हणून लक्षात ठेवा 2012 मध्ये जे सुधारणा होत्या त्या 12 मधल्या सुधारणा ह्या 3 महत्त्वाच्या आहेत. एक प्रभावी महसुली तूट, दुसरी आहे 2015 पर्यंत तूट नष्ट करायचे, संपवायचे, आणि 7-8 मधील महामंदीच्या ज्या प्रभावात आपण जगत होतो त्या प्रभावातून बाहेर पडणे जरुरी आहे. हेही या ठिकाणी महत्त्वाचा उल्लेख 2012च्या सुधारणेमध्ये आपल्याला अपेक्षित आहे. या कायद्याची उद्दिष्ट काय आहेत? म्हणजे आपण जो FRBM कायदा पाहतोय, या कायद्याची नेमकी उद्दिष्ट काय आहेत याचा आढावा विषयही महत्त्वाचा आहे. वित्तीय शिस्त लावणे, जे फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, एक निश्चित टार्गेटेड आपल्याला कॉम्प्रेन्शन जरुरी आहे. ती वित्तीय शिस्त या ठिकाणी आपल्याला अपेक्षितच आहे. राजकोषीय तूट कमी करणे, फिस्कल डेफिसिट जे आहे ते इथं कसं कमी करता येईल याचा प्रयत्न करणे. ऑब्जेक्टिव्हिटीमध्ये एकतर शिस्त लावणे, राजकोषीय तूट फिस्कल डेफिसिट जे आहे ते तूट कमी करणे, त्यासोबत मायक्रो इकॉनॉमिकल व्यवस्थापन सुधारणे. मायक्रो सूक्ष्म पातळीवर इकॉनॉमिकल आर्थिक व्यवस्थापन सुधारणे, जे मॅनेजमेंट आहे याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणे जरुरी आहे. मायक्रो सूक्ष्म आर्थिक व्यवस्थापन सुधारणे हा त्याचा मुख्य हेतू, मुख्य विषय आहे. सार्वजनिक निधी व्यवस्थापन, सार्वजनिक निधी व्यवस्थापन. मग आता सरकार जो पब्लिक फंड आहे, पब्लिक फंडाच्या अंतर्गत येणारे सगळे घटक आहेत, यांच्यामध्येही एक व्यवस्थापन, एक व्यवस्थापीय भूमिका या माध्यमातूनच्या इम्प्रूव्हमेंटच्या कार्याचा आढावा व त्या माध्यमातून येणाऱ्या विषयाची संकल्पना अंमलात येणे अपेक्षित आहे. हाही त्याचा एक हेतू आहे. अर्थसंकल्पीय संतुलन, बजेटरी मॅनेजमेंट,
खूप जास्त तूट वाढवणे, खूप जास्त कर्ज काढणे, खूप जास्त एकाच विषयावर जास्त खर्च करणे, काही विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष करणे, एक रेस्पॉन्सिबिलिटी न सांभाळणारं बजेट मांडणे, हे धोकादायक आहे, वाईट आहे, चुकीचं आहे, हे इथं सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. RBIला महागाई नियमनासाठी लवचिकता देणे, कारण महागाई नियंत्रण दोन माध्यमातून होतो. एक वित्तीय धोरणाद्वारे आणि दुसरा मौद्रिक धोरणाद्वारे. वित्तीय धोरणाद्वारे महागाई नियंत्रण गव्हर्नमेंट करेल आणि मौद्रिक धोरणाद्वारे RBI करेल महागाई नियंत्रण. आणि महागाई नियंत्रण म्हणजे अजून काही नसून चलनवाढ नियंत्रण आहे. आणि चलनवाढ नियंत्रण करण्याचं काम काही प्रमाणात गव्हर्नमेंट करतं, तर काही प्रमाणात RBI करतं. या दोन्ही माध्यमातून त्या कार्याचा विषय आढावा घेणे अपेक्षित आहे. याद्वारे त्याच्याबद्दलची भूमिका मांडणे ही आवश्यकता आहे. हा मुख्य हेतू जे याद्वारे काम केलं जाईल आहे, म्हणून या दोन्हीचं विशेष इम्पॉर्टन्स आहे. तर या ठिकाणी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी याबद्दलची तरतूद केली होती. याच्या सूचना मांडल्या होत्या की अर्थसंकल्पीय तरतूद याद्वारे महागाई नियंत्रणाचं नियोजन करणे जरुरी आहे. आणि यासाठी यशवंत सिन्हा यांनी सांगितलं होतं की RBIला आपण काही स्वायत्तता देऊ, RBIला लवचिकता देऊ की तुम्ही तुमच्या पद्धतीने महागाई नियंत्रण करा. याद्वारे आपण फिस्कल डेफिसिट कंट्रोल करण्यासाठी काही मेजरमेंट, काही उपाययोजना, सूचना अंमलात आणू शकतो. याबद्दलचा लक्षित घटक हा FRBM कायद्याद्वारेही चालू होता आहे. त्यानंतर FRBMनं 2006 पासून गव्हर्नमेंट बॉन्ड्स खरेदी करणे थांबवावं आहे. जे आपण मगाशी बोललो, RBIनं सरकारचे बॉन्ड्स इश्यू करणे, खरेदी करणे थांबवावं आणि ते थांबवण्याचा प्रयत्न 2006 पासून मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी लेवलवर करण्यात आलेला आहे. हे विसरून चालणार नाही आहे. या पद्धतीने या ठिकाणी संबंधित संपूर्ण घटक हा RBI आता बऱ्यापैकी सरकारचे बॉन्ड्स खरेदी करणं थांबवल्यामुळे RBI भारत सरकारला कर्ज द्यायला आता मर्यादा ठेवलेली आहे. लिमिटेड, मर्यादित प्रमाणात, नगण्य स्वरूपात RBI भारत सरकारला कर्ज देताना दिसते सध्याच्या स्थितीमध्ये आहे. आणि मॅक्झिमम जे काही आहे या माध्यमातून त्या कार्याचा अहवाल, विषय, प्रक्रिया पार पाडली जाईल, हा त्याचा प्रयत्नही त्या ठिकाणी लागू होतो. या पद्धतीने एकूणच खर्च, खरेदी, विक्री हा संबंधित भारत सरकारचा जमा खर्च याबद्दलचं व्यवहार व्यवस्थापन पाहायला मिळतं. मुख्य लक्षात ठेवा, RBIनं आता गव्हर्नमेंट बॉन्ड्स खरेदी करणं थांबवल्यामुळे भारत सरकारला कर्ज कमी मिळेल, भारत सरकार खर्चात घट करेल, हा प्रयत्न या माध्यमातून आहे. GDP मध्ये वाढ करा. जर तूट कमी करता येत नसेल तर ॲटलिस्ट GDP वाढवा. म्हणजे काय, ऐशारामात जगायचं आहे, लाखो रुपये दररोज खर्च करायचा आहे, जरूर खर्च करता येईल. उत्पन्न वाढवा. आणि उत्पन्न वाढवणं शक्य नसेल तर खर्च कमी करा. दोनपैकी एक करावंच लागेल, त्याशिवाय आपण पुढे सरकू शकत नाही. हे इथं विशेष आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे, अत्यावश्यक आहे. GDP मध्ये वाढ करणं जरुरी आहे. म्हणजेच सामान्य व्यक्तीपासून सरकारपर्यंत आपल्याला हाच नियम कॉमन आहे ते लक्षात येतो आहे. एक तर GDP मध्ये वाढ करा, अन्यथा खर्चात कपात करा. मग खर्चात कपात करा एवढ्या माध्यमातून, अन्यथा GDP मध्ये वाढ करा. बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये सुधारणा करा. मग बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये म्हणजे काय, परदेशातून मिळणारा पैसा आणि आपल्याकडे असलेला परकीय चलन याचा खर्च. आपल्याकडं परकीय चलन जेवढं आहे त्याचं खर्च कसं करतोय आणि परदेशातून पैसा किती येतोय, यातलं जे मॅनेजमेंट आहे ते आपल्याला विचारात घेणे जरुरी आहे. आपण एकूणच जमा पैसा कमी आहे पण आपण खर्च जास्त करत असू तर बॅलन्स ऑफ पेमेंट काय होईल, निगेटिव्ह. आपण हे नेक्स्ट टॉपिकमध्ये पाहणार आहोत. व्यापार तोल, व्यवहार तोल, चलन, अवमूल्यन, परिवर्तन या माध्यमातून ह्या सगळ्या विषयाचा आढावाही आपल्याला विचारात घ्यायचा आहे. तेव्हा त्या ठिकाणी या माध्यमातून हे सगळे घटक आपल्याला डिटेलमध्ये विचारात घेता येतील आहे.
या FRBM कायद्याचं आता 2 मुख्य घटक आहेत. एक खर्च सुधारणा, कारण शेवटी FRBM कायदा कशात इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतोय तर खर्च सुधारणेमध्ये, आणि दुसरा इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजे कर्ज सुधारणा. एकतर खर्चात सुधारणा करा आणि कर्जात सुधारणा करा. 2 शब्द प्रामुख्याने लक्षात ठेवा. कन्सेप्च्युअली इन्फॉर्मेशनच्या लेवलवरती आपल्याला जे समजून घेणं गरजेचं आहे, आपल्याला जी माहिती असणं आवश्यक आहे ते या 2 शब्दाचाच घटक आहे, ज्याच्यावर आधारित आपण या माध्यमातून विषय लक्षात घेत असतो किंवा माहिती ठेवत असतो. सार्वजनिक खर्च आयोग. खर्च सुधारण्याच्या माध्यमातून सरकारने काय केलेलं आहे? पहिला पार्ट सार्वजनिक खर्च आयोग आहे. सार्वजनिक खर्च आयोग, पब्लिक एक्सपेंडिचर्स कमिशन स्थापन करण्यात आला. कधी? 1979 मध्ये. अध्यक्ष कोण होते? चरणसिंह यांच्या अध्यक्षतेखाली आपण असा आयोग स्थापन केला होता. आणि या आयोगाद्वारे सरकारच्या खर्चात कशी कपात करता येईल, खर्चामध्ये कशी सुधारणा करता येईल, खर्च सुधारणेबद्दलचं इम्प्रूव्हमेंट कसं करण्याबद्दलचं नियोजन करता येईल, याचा उद्देश लक्ष याद्वारे काम केलं जात होतं किंवा या माध्यमातून त्याची अंमलबजावणी आणली जात होती. हा त्याचा मूलभूत हेतू आहे, मूलभूत घटक आहे, हे आपल्याला माहिती असावे आहे. 11वा वित्त आयोग, 11th फायनान्स कमिशन, 2002 ते 2005 आहे. 11वा वित्त आयोग कधी आलेला आहे? या माध्यमातूनची रिपोर्ट दिलेली आहे. तर या आयोगानं सांगितलेलं काय होतं तर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करावी आहे. पायाभूत सुविधांमध्ये जो खर्च केला जातो त्याच्यामध्ये सुधारणा करा. ज्या पायाभूत सुविधांच्याद्वारे तुम्हाला उत्पादक निर्मिती करता येईल, काही सुधारणा करता येतील, काही आर्थिक निर्मिती करता येईल, त्या ठिकाणी खर्च करा. तर शक्यतो पेन्शन, पगार, व्याज, सबसिडी अशासारख्या मुद्द्यांमध्ये कसं खर्चात कपात करता येईल याच्यावर प्रयत्न करा, ज्याद्वारे याचं इम्प्रूव्हमेंट आपण योग्य दिशेमध्ये करू शकतो, योग्य लेवलवरती करू शकतो. हाही हेतू यामध्ये मांडण्याचा प्रयत्न सरकारचा होता आहे. 2005-06 पासून फलनिष्पत्ती बजेट मांडण्यात आलं आणि या फलनिष्पत्ती बजेटमुळे इम्प्रूव्हमेंट व्हायला वाव मिळाला आहे. कारण आउटकम बजेट आहे, फलनिष्पत्ती म्हणजे आउटकम बजेट आहे आणि आउटकम बजेट घेण्याचा प्रयत्न 5-6 पासून पी चिदंबरम यांनी केलेला आहे. याद्वारे फलनिष्पत्ती, काहीतरी निष्पत्ती होईल, आउटकम निघेल याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे खर्चात कपात होईल, योग्य त्या ठिकाणी योग्य त्या प्रमाणात खर्च करता येईल याचं डायरेक्शन, याच्याबद्दलचा प्रयत्न सुरू झालेला आहे. हे इथं विशेष आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. 14वा वित्त आयोग, 14th फायनान्स कमिशन, 2015-20 पासून आलेला आहे. 14वा वित्त आयोग 2015-20 पासून आलेला आहे. आणि या आयोगाने काय सांगितलं? फलनिष्पत्ती बजेटचीच अंमलबजावणी करा. या आयोगाने पण सांगितलं काय? फलनिष्पत्ती बजेटचीच अंमलबजावणी करा आणि त्यासोबत वेतन आयोग याचं नाव बदला आणि वेतन व उत्पादक आयोग असं करा. या फायनान्स कमिशननं काय सांगितलं? एकतर फलनिष्पत्ती बजेटची अंमलबजावणी करा आणि त्यासोबत वेतन आयोग व वेतन व उत्पादक आयोग, जे वेतन आयोग नाव आहे त्याचं नाव बदलून वेतन व उत्पादक आयोग असं करावं, वेतन व उत्पादक आयोग करावं असं त्यांनी सूचना दिली होती, ज्याचंही महत्त्व या माध्यमातून अधिकतम आहे, विशेष आहे, यात कोणतीही शंका नाही. म्हणून खर्च सुधारण्याच्या माध्यमातून ह्या शिफारशी ज्या आपण केलेल्या आहेत त्यांचं खूप जास्त महत्त्व आहे. याद्वारे आपण खर्च सुधारणा, खर्चात इम्प्रूव्हमेंट कसं करता येईल याद्वारे त्याचा अभ्यास करतो. हे परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. याचा आढावा, याबद्दलचा घटक आणि त्याची संकल्पना माहिती आवश्यक आहे. कर्ज सुधारणा, कर्जात कशी सुधारणा करता येईल आहे. कर्ज जे काही आपण बॉरोविंग घेतोय, परदेशातून देशातून कर्ज काढतोय, याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. कारण यामध्ये सुधारणा केल्याशिवाय खऱ्या अर्थाने डेफिसिट कमी होणार नाही, हे सत्य आहे. कारण शेवटी कर्ज आहे ते वाईटच आहे. राजकोषीय तूट, ज्याची डेफिनेशन आपण काय पाहतो? राजकोषीय तूट म्हणजे कर्ज निर्माण करणारी जमा आहे. कर्ज निर्माण करणारी
राजकोषीय तूट अजून काही नसून कर्ज निर्माण करणारी जमा आहे. ही जमा रक्कम कुठून आली? कर्ज घेतल्यामुळे आणि कर्जामुळे आलेला हा घटक आहे जो राजकोषीय तूट आहे. मग कर्ज कशी सुधारणा होईल? राजकोषीय तुटीद्वारे. कारण या ठिकाणी कर्ज आपण कमी करायला सुरुवात करू तर तेव्हा त्याचं इम्प्रूव्हमेंट व्हायला वाव मिळेल आहे. 10वा वित्त आयोग 1995 ते 2000 कालावधीमध्ये आला होता. या वित्त आयोगाने कर्जाचा वापर अनुत्पादक उपक्रम आणि तूट भरून काढण्यासाठी करू नये असं सांगितलं. म्हणजे या आयोगाचं म्हणणं असं होतं, जे कर्जाचा वापर होतो ते कर्जाचा वापर खरं तर उत्पादक खर्चासाठी व्हायला पाहिजे, काहीतरी निर्माण करण्यासाठी व्हायला पाहिजे. पण तुम्ही कशाला करताय? अनुत्पादक उपक्रम म्हणजे असे उपक्रम ज्या उपक्रमातून काहीही निर्माण होणार नाही असे उपक्रम राबवताय, ते बंद करा. आणि तूट भरून काढण्यासाठी, मागील कर्जाचा व्याज फेडण्यासाठी म्हणजे तूट भरून काढण्यासाठी तुम्ही या कर्जाचा वापर करत आहात. तर कर्ज, मागील लोकांचं कर्ज फेडण्यासाठी आता कर्ज काढणे योग्य नाही. म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे? तर मागचं कर्ज परतफेड करण्यासाठी किंवा अनुत्पादक उपक्रम राबवण्यासाठी असं कर्ज काढू नये, हे 10व्या वित्त आयोगाने सांगितलेलं आहे. तर त्यानंतर 12वा वित्त आयोग 12th फायनान्स कमिशन यांनी काय सांगितलं आहे? राज्यासाठी कर्ज जे स्टेटचं आहे त्या कर्जाच्या पुनर्रचनेचा कार्यक्रम राबवावा. राज्याचं जे कर्ज आहे त्याचं पुनर्रचना कार्यक्रम, कारण राज्याची कर्ज वाढत चाललेत, राज्याच्या कर्जाची व्यवस्था, त्यांचं स्ट्रक्चर हे बिघडत चाललेलं आहे, त्याला इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. म्हणून राज्याचं कर्ज पुनर्रचना करणं जरुरी आहे, हा हेतू त्या ठिकाणी मांडण्यात आला होता. दुसरा, FRBM च्या कायद्याची कडक अंमलबजावणी करा. याशिवाय याच्याबद्दलचा घटक अजून योग्य दिशेत कार्यवाही करणारा असू शकतो असं म्हणता येत नाही. म्हणून FRBM कायद्याची अंमलबजावणी करा आणि राज्याच्या कर्जाची मर्यादा ठरवा. कारण दिवसेंदिवस राज्य अधिक कर्ज काढतायत आणि त्या कर्जाला हमीदार म्हणून भारत सरकार काम करत आहे. तर अप्रत्यक्षपणे भारत सरकारवरच्या कर्जाचा बोजाही वाढत चाललेला आहे. आणि FRBM कायदा काही फक्त भारत सरकारसाठी लागू आहे असं नाही, FRBM कायदा राज्यासाठीही लागू आहे. राज्यात याद्वारे कायद्याची अंमलबजावणी होते, हे आपल्याला विसरून चालत नाही. म्हणून याचं इम्पॉर्टन्स आहे. याच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे, राजकोषीय स्थिती भारताची कशी होती आहे, म्हणजेच फिस्कल कंडिशन इंडियाची कशी आहे याचा आढावा आपण या ठिकाणी पाहूयात. मग फिस्कल कंडिशन इंडियाची 1990-91 मध्ये कशी होती? 90-91 म्हणजे आपला बर्बाद झालेला वर्ष होता. आपल्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. अशा कोलॅप्स झालेल्या अर्थव्यवस्थेच्या कंडिशनची वास्तव पुरावा हाच आहे. 8.47% फिस्कल डेफिसिट, राजकोषीय तूट कुठल्या लेवलला पोहोचलेली आहे? 8.47%. कशाच्या प्रमाणात? GDPच्या प्रमाणात. हे लक्षात ठेवायचं आहे. घरात शेती उत्पादन किती आहे? 10 क्विंटल आणि डोक्यावर कर्ज किती आहे? 15 क्विंटलचं. म्हणजे 15 क्विंटल माल निघाला तरीही कर्ज फेडणार नाही. त्याला GDPच्या प्रपोर्शनमध्ये मोजलं जात असतं. GDP आपला जेवढा आहे त्याच्या 8.47% एवढं राजकोषीय तूट होत आहे. FRBM कायदा लागू झाल्यानंतर 4.8 पर्यंत आणण्याचा अनेक वेळा प्रयत्न करण्यात आला. त्या दिशेत कार्याची सुरुवात झाली. लक्ष्य 3-3.5%च आहे, पण 4.8% आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. 8-9 पर्यंत लक्ष होतं 2.8चं, तर 7-8 मध्ये लक्ष होतं 2.5%चं आहे. आणि 7-8 मध्ये आलेली महामंदी ही देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका देऊन जाणारी होती, यात कोणतीही शंका नाही. या महामंदीनं पुन्हा फटका दिला, म्हणजेच पुन्हा मंदीने. कारण मंदीमुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन घटलं, मागणीत घट झाली, परिणाम पुरवठ्यामध्ये घट झाली, परिणाम बेरोजगारीत वाढ झाली. बेरोजगारीत वाढ झाली, रोजगार वाढवण्यासाठी म्हणून सरकारला पुन्हा इन्व्हेस्टमेंट करावी लागली.
खर्चात वाढ करावी लागली, पैशाच्या पुरवठ्यात वाढ करावी लागली, कर्जात वाढ करावी लागली, जेणेकरून अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढवता येईल आहे. आणि पैशाचा पुरवठा वाढवण्याच्या उद्देशानं सरकारला पुन्हा कर्ज काढण्याची वेळ आली, म्हणून आपली डेफिसिट वाढलेला आहे, तूट वाढलेली आहे. ती तूट 6% पोहोचली. हे त्याचं दुर्दैव अजून होतं आहे. म्हणजेच जे कंट्रोल करत होतो ते कंट्रोल करणं शक्य झालं नाही, हे त्याचा वास्तविक पुरावा आहे. महाराष्ट्राची राजकोषीय स्थिती कशी आहे? कारण प्रत्येक राज्यातही हा फिस्कल डेफिसिट FRBM कायदा लागू होतो, हे आपल्याला विसरून चालणार नाही. 2005-06 महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे. FRBM महाराष्ट्रात कधी लागू झाला आहे? 2005-06 फिस्कल डेफिसिट महाराष्ट्राचा किती होता? 4.1%. 8-9 लक्ष किती ठेवण्यात आलं होतं? 3%. 13व्या वित्त आयोगाने जे अहवाल दिला त्या अहवालाप्रमाणे 2012-13 वित्तीय तूट 2.5% झाली. याप्रमाणे वित्तीय तूट बऱ्यापैकी कमी झाल्याचा पुरावा आपल्याला या अंतर्गत पाहायला मिळतो. पण हे जे कमी झालेलं आहे ते कमीच आहे असं नाही. दिवसेंदिवस ही तूट पुढील कालावधीमध्ये वाढत गेलेली आहे, यात कोणतीही शंका नाही आणि याच्याबद्दल कोणतीही मर्यादा विचारात घेण्यासारखा घटक नाही. आज प्रत्येक राज्याची फिस्कल डेफिसिट मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, हे आपल्याला माहिती असावं. त्यानंतर आपण NK सिंग समिती आपण स्थापन केली होती. FRBM कायद्यामध्ये सुधारणा सुचवणे आणि FRBM कायद्या अंतर्गत वित्तीय तुटीचं लक्ष काय असावं ह्या सूचना सांगण्यासाठी 2016 NK सिंग समितीची स्थापना झाली. समितीनं 31 मार्च 2020 पर्यंत काही लक्ष दिले होते की या माध्यमातून तुम्ही फिस्कल डेफिसिटची तरतूद करावी. मुख्य लक्ष वित्तीय तुटीचं आहे 2.8%. 2.8% 2020 पर्यंतसाठी आहे. लक्षात ठेवा, 2020 साठी 2.8% त्यांनी सांगितलं होतं फिस्कल डेफिसिट. तर 2023 पर्यंतसाठी त्यांनी सांगितलेलं आहे 2.5% फिस्कल डेफिसिट. हे NK सिंग समितीनं सांगितलेली शिफारस आहे. वित्तीय तुटीबाबत त्यांनी सांगितलं होतं की या माध्यमातून हे लक्ष असले पाहिजे, ही तरतूद असली पाहिजे असं सांगितलेलं आहे. पण 2020 जे काही कोविड-19 आणि कोविड-19 सारखी स्थिती आलेली आहे, यामुळे हे सुद्धा लक्ष सध्या पूर्ण करता येईल अशी परिस्थिती निर्माण राहिलेली नाही. उलट याच्यापेक्षा खूप वर्स्ट कंडिशनला देशाची अर्थव्यवस्था पोहोचलेली आहे आणि ती मोठ्या प्रमाणात फिस्कल डेफिसिट वाढवलेली आहे, ज्याचा आढावा आपण बजेटमध्येही पाहिलेला आहे आणि आर्थिक पाहणीमध्येही पाहिलेला आहे. आत्ता सध्या देशाची फिस्कल डेफिसिट विषयकची स्थिती काय आहे आणि त्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेचं किती मोठं नुकसान झालेलं आहे याचा पुरावा आपल्याला याद्वारे पाहायला मिळतो, हे लक्षात ठेवा आहे. राजकोषीय तूट आता कमी करून आपला राजकोष इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, आपल्या फिस्कल डेफिसिटला योग्यरित्या इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी नेमकं काय स्ट्रक्चराईज चेंजेस करावे लागतील, सुधारणा कराव्या लागतील, याबद्दलचे घटक हे या अंतर्गत आहेत. म्हणजे काय? गार जनरल अँटी अवॉइडन्स रूल, जे आपण भांडवल बाजार, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था हे पाहताना मी तुम्हाला त्याचं डिटेल पार्ट शिकवेला आहे. पण राजकोषीय वृद्धीसाठी म्हणजे आपलं फिस्कल मॅनेजमेंट जे आहे ते चांगलं इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण गारची अंमलबजावणी करतोय. त्यासोबत GST सारखा कायदा आणलेला आहे, ज्या GST सारख्या कायद्याद्वारे आपल्याला यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला वाव मिळतोय, म्हणजे डेफिसिट कमी होईल हा प्रयत्न. पायाभूत सुविधा, आज देशामध्ये पायाभूत सुविधा बँकिंग, रस्ते, रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट या माध्यमातून इम्प्रूव्हमेंट करा, आपोआप उत्पादन वाढेल. उत्पादन वाढला की फिस्कल डेफिसिट कमी होईल आहे. म्हणजेच काय? कर्जात घट जरी झाली नाही तरी उत्पादनात वाढ झाल्यामुळे तूट आपोआप कमी होऊ शकते. सबसिडी, संरक्षण, व्याज, पेन्शन यांचं सुसूत्रकरण करा आहे, म्हणजे एक योग्य बॅलेन्स करा आहे. सबसिडी अनेक वेळेला अनुत्पादक जाते, संरक्षणावरचा खर्च अनेक वेळेला अनुत्पादक आहे, व्याज खूप जास्त चाललेलं आहे, पेन्शनसारख्या योजनांवर आपण खूप जास्त खर्च करतोय, म्हणून त्याच्यात कसं इम्प्रूव्हमेंट करता येईल याचा प्रयत्न करा, म्हणजे याचं मॅनेजमेंट करा आहे. राज्याच्या खर्च व्यवस्थापनावर भर द्या.
राज्याचा जो खर्च वाढत चाललेला दिवसेंदिवस, त्या राज्याच्या खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवा, त्याला रेग्युलेट करा, मर्यादित ठेवा. हा मुख्य उद्देश, लक्षही FRBM कायद्याचा आहे. याद्वारे आपल्याला FRBM कायद्याचे सगळे सविस्तर डिटेल पॉईंट या ठिकाणी पाहता येतात आणि यासह सार्वजनिक वित्तामधले सगळे मेजर टॉपिक, मेजर घटक आणि मेजर जो कंटेंट आहे, कन्सेप्टचा पार्ट आहे, या सगळ्या विषयाला या ठिकाणी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न सविस्तररित्या केलेला आहे. पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.